देवाचे या दाटणी देवळा झाली आटणी, देशकाळादी वाहणी येईची ना. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्स अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा एक अध्यात्मविश्वातील दिव्य चोखट असं ग्रंथरत्न की ज्यामध्ये आपली प्रातिभा अनुभूती आतींद्रिय अनुभूती जे शब्देविन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे की बोला आधी झोंबिजे प्रमेयाशी अशा प्रकारची असणारी जी अतींद्रिय अनुभूती ती गुरुवाज्ञेवरून शब्दाच्या द्वारा करतलामलकवत आपल्या स्वरूप स्थितीला मुमुक्षूच्या दृष्टीने त्याचा करतलामलकवत करणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ किंवा या ग्रंथातील शब्दरचना शब्दांची मांडणी आहे. आणि जे काही सिद्ध पुरुष आहेत आपल्या स्वस्वरूपाचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे अशा पुरुषांना देखील जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला निर्निमित्तक सुखाला कारण होणारा किंवा त्याची अभिव्यक्ती करणारा अशा प्रकारचा हा एक अलौकिक असामान्य असाधारण अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली जी टीका आहे त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती आपण त्याचं अनुसंधान चिंतन करीत आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरु वंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन सच्चिदानंद पदत्रयविवरण शब्दखंडन अज्ञानखंडन ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर 9व्या प्रकरणामध्ये ज्याला जीवनमुक्ती रहनी कथन जीवनमुक्त दशेचं ज्याच्यामध्ये निरूपण केलेलं आहे अशा ह्या 9व्या प्रकरणाचा उत्तरार्धापर्यंत आलेलो आहोत. या ठिकाणी कालच आपण पाहिलं या देव आणि भक्त दुजा नाही विचार. या ठिकाणी देव आणि भक्त यांच्यामध्ये यत्किंचितसुद्धा द्वैत नाही. तो देव आहे तोच भक्त आहे, भक्त आणि देव भक्त आहे तोच देव आहे. जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहाराची ही संगती चालली. जशी त्याच्या क्रियेची संगती आहे तशी त्याच्या भावनांची पण संगती आहे. मग त्या काय आहे की मनुष्याचं जीवन जे आहे ते क्रिया भावना आणि ज्ञान या 3 गोष्टींनी युक्त आहे. तर त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशा प्रकारची क्रिया वेद सांगतो की ज्या क्रियेच्या द्वारा आपल्याला निष्क्रिय म्हणजे नैष्कर्मी स्थितीला प्राप्त होता येईल, ज्या भावनेच्या द्वारा आपल्याला भगवंताशी एकरूप होता येईल आणि अशा प्रकारचं ज्ञान आहे ज्याच्यामध्ये स्वाभाविक स्वतःसिद्ध आपलं मूळचं भगवंताचं ऐक्यच कसं आहे हे विचाराच्या द्वारा जाणायचं आणि नंतर जाणणे स्वरूप व्हायचं. सगळ्यांचा उद्देश एकच आहे. नैष्कर्म्य दशा म्हणा, देवभक्तांचं ऐक्य म्हणा किंवा जीवब्रह्माचं ऐक्य म्हणा, हे जगन्मिथ्यात्व म्हणा, ब्रह्मसत्यत्व म्हणा, जीवब्रह्मैक्य म्हणा, हे सर्व एकच आहे. तेव्हा आपल्या हा अपौरुषय असणारा जो ज्याला वेद असं आपण म्हणतो किंवा अहितापासोनी काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा, या श्रुतीमातेनं किंवा श्रुतीमातेचा सिद्धांत सांगणारी गीता भगवद्गीता तीसुद्धा कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. या गीतेमध्येही कांडत्रय आहे. आपल्याकडं अधिकारानुरूप उपदेश केलेला आहे. अधिकार तैसा करू उपदेश. त्याप्रमाणे जे कोणी अधिकारी असतील कर्मकांड ज्ञानकांड उपासनाकांड त्यानुरूप वेद हा एक आकर ग्रंथ म्हणून मानवजातीच्या समोर आलेला आहे. आणि काही वेळेला हे जे ज्ञानकांड आहे ते ज्ञानकांडाचे एक विशिष्ट अशा प्रकारचा अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यासाठी केवळ जी प्रस्थानत्रय आहे ब्रह्मसूत्र श्रीमद्भगवद्गीता आणि दशोपनिषद ही त्यासाठी तत्त्वज्ञानाचं चिंतन करणारे ग्रंथ आहेत. आणि त्या प्रकरण ग्रंथाप्रमाणेच
या ठिकाणी अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे यामध्ये हा एक प्रकरण ग्रंथ झालेला आहे। याच्यामध्ये शिवाय तत्वम पदार्थ शोधन करून तुम्हाला तत्वमसी महावाक्याद्वारा ऐक्याचा बोध करायचा नाही, स्वतःसिद्ध असणारं सहज अवस्था जी आहे आपली ती अवस्था एकरूप अशाच प्रकारची आहे। त्या ठिकाणी जीव, ईश्वर, जगत अशा प्रकारचा भेद कधी निर्माणच झालेला नाही। सर्वम खल्विदम ब्रह्म, केवळ सर्व ब्रह्मरूपच आहे, दुसरा कोणता पदार्थच नाही। अशा प्रकाराने जो पदार्थ भासमान होत असला तरी फक्त तो प्रतिती मात्र आहे आणि तो बाधयोग्य आहे। अर्थात बाधयोग्य आणि प्रतिती मात्र पदार्थ आपल्या अद्वैत आत्मस्वरूपाला यत्किंचितही द्वैत कधी निर्माण करू शकत नाही किंवा त्याच्या ठिकाणी असलेले गुण किंवा दोष हे यांचा संबंध त्या मूलभूत असणाऱ्या विशुद्ध अधिष्ठान आत्मस्वरूपाशी कधीच होत नाही। हा श्रुती सिद्धांत सांगण्यासाठी हे प्रकरण ग्रंथ सगळे संस्कृत असो किंवा प्राकृत भाषेतील प्रवृत्त झालेले आहे। त्याच्यामधील हा एक अलौकिक असा ग्रंथ आहे की यामध्ये उत्तमा सहजावस्था असं जे आपण म्हणतो, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा असं जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये तीर्थयात्रा, मूर्तिपूजा, जप, ध्यान इत्यादिकांच्या साधनांचं वर्णन केलं नाही। आपलं उलट साधनांच्या द्वारा असिद्ध असणाऱ्या परमात्म्याला जर साध्य केलं आणि साधनाच्या द्वारा त्याला शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला ते आपलं आत्मस्वरूप आपल्यापासून अधिक दूर जाईल। ही गोष्ट ज्ञानोबारायांनी मातेच्या ममतेने आणि स्वतःच्या अनुभूतीने ती सांगत असताना क्वचित त्या ठिकाणी संपूर्ण ग्रंथात 2 प्रमाणं दिलेली आहेत किंवा अनेकविध युक्ती पण त्या ठिकाणी उपपत्तीच्या द्वाराही त्याचं समर्थन केलेलं आहे आणि मुख्य प्रमाण ही अनुभूती ही समोर ठेवून हे निरूपण केलेलं आहे। तर त्यामध्ये आता जी ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी भक्ती होते की नाही, तर ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी भक्ती होते, पण ती भक्ती होत असताना त्याच्यामध्ये देव आणि भक्त अशा प्रकारचा भेद सत्यत्वाने कधीही प्रतीत त्याला होत नाही। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही भक्ती त्याने केली किंवा न केली तरी त्याची जी एकरूपता आहे ती एकरूपता अच्छेद्य अशा प्रकारची अभंग अशा स्वरूपाची राहते। त्याने भक्ती केल्याने त्याच्या आत्मानंदामध्ये किंवा आनंदरूप आत्म्यामध्ये काही भर पडते असं नाही आणि न केली तर त्याच्यामध्ये काही उणीव उत्पन्न होते असे नाही। ही त्याची सहजच भक्ती होत असते। या ठिकाणी ही जी सहज भक्ती आहे याला ज्ञान असं म्हणतात। या ठिकाणी असं लिहिलं की ज्ञानशया पराकाष्ठा सा भक्तिरीती अभिधीयते। ज्ञानाच्या पराकाष्ठेला भक्ती म्हणतात। म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा काय आहे? मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय। आणि भक्ती हे पराकाष्ठा असं ज्ञानमिती प्रकीर्तते। भक्तीची जी पराकाष्ठा आहे त्याला ज्ञान असं म्हणतात। म्हणजे ज्या पराकाष्ठेमध्ये देव आणि भक्त हे द्वंद्व केवळ आनंद स्वरूप आत्म्याशी एकीभूत होऊन जातं त्याला ज्ञान असं म्हणतात। म्हणजे भक्तीची पराकाष्ठा ज्ञान आणि ज्ञानाची पराकाष्ठा भक्ती याचाच अर्थ भक्ती आणि ज्ञान यामध्ये यत्किंचित भेद नाही। आपण तर इतक्यापर्यंत घेतो की त्या भक्तीमध्येही सगुण भक्ती, निर्गुण भक्ती, त्याच्यातही सगुण साकाराची, सगुण निराकाराची, निर्गुण निराकाराची असे अनेक भेद आपण पाडतो। परंतु तत्त्वज्ञ पुरुष जो आहे त्यांनी कोणतेही तो जे काही करीतो देवा आणि ते सेवा समर्पे, भेद नाही नारायणा सर्वात्मना तुझं मज अशा प्रकारचा त्याचा निश्चय असतो। आणि हे निश्चयाचं वर्णन किंवा ही त्याच्या अनुभूतीचं वर्णन या ठिकाणी ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे। या ठिकाणी त्याच्या ठिकाणी भक्ती होते की नाही होते हा विचार म्हणजे एक समोर घेऊन भक्ती एक वादाचा विषय म्हणून माऊली या ठिकाणी करत नाही। त्याच्याकडून जी काही होते तिला भक्ती असंच म्हणावं आणि तुम्ही जे समजता त्या भक्तीनं ती केली म्हणजे त्याच्या स्वरूपात काही भर पडते असं नाही आणि ती त्याच्याकडून घडली नाही आणि तो आपल्या स्वरूपामध्ये म्हणजे स्वरूपावस्थित जरी राहिला तरी त्याच्यामुळं त्याला काही न्यूनता आली असं त्याचा अर्थ होत नाही। ही गोष्ट परोपरीनं माऊली ह्या ओव्यांच्या विस्तार करताना अनेक उपपत्तीनं सांगत आहेत। त्याच्यामध्ये माऊलीने आता एक असं सांगतात की देवाची या दाटणी देवळा झाली आटणी,
देशकाळादी वाहनी यायचे ना. म्हणजे किती भक्ती करताना दिसला तरीसुद्धा तो आपल्या स्वरूप स्थितीहून कधी च्युत होत नाही, हे मुख्य गोष्ट आहे. स्वरूप स्थितीपासून च्युत न होणं, त्या स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्मरूपाने किंवा ब्रह्मरूप प्रत्येगात्मरूपाने राहणं, ही खरी ह्याच्यामधली स्थिती आहे. ती स्थिती माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात की देवाची या दाटणी, देवाची इतकी दाटणी झालेली आहे, इतका देव दाटून म्हणजे ओतप्रोत सर्वत्र अशा प्रकारचा अनुच्युत सब्राभरीत ओतप्रोत ठोस भरीव असा हा परमात्मा आहे की देवळा झाली आटणी. ज्या देवळामध्ये देव राहतो त्या देवळामध्ये तो देव इतका गच्चोगच्च तोंडातोंडी तोंडोतोंड काय म्हणतात तसा इतका भरलेला आहे की देवळा आटणी झाली. त्या ठिकाणी देवळाचीच आटणी होऊन गेली, देऊळ राहिलंच नाही. देवच इतका झाला, इतका व्यापक झाला, इतका निरतिशय व्यापक झाला की अंतर्बाह्य सगळ्या ठिकाणी तो देवच भरून गेल्यामुळं देऊळ म्हणून काही वेगळा प्रकार राहिला नाही. देवळामध्ये देव राहतो असा व्यवहार करायला राहिलं नाही, कारण देवच इतका दाटला, निरतिशय व्यापक झाला. ज्या वेळेला ही जी आत्मानुभूती येते त्या आत्मानुभूतीमध्ये केवळ आत्मा जो आहे तो निरपेक्ष व्यापक आहे. त्या ठिकाणी त्याला देशकाल वस्तू कोणताही परिच्छेद नाही. आणि त्याचं कारण असणारं अज्ञान हे सुद्धा आपण म्हणतो सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम, त्यांनी भूमीला ह्या विश्वाला संपूर्ण व्यापून पुन्हा तो उरलेला आहे. अशा प्रकारचा जर परमात्मा सगळीकडे व्याप्त झाला त्या ठिकाणी देऊळ कुठं राहणार? देऊळच राहणार नाही तर देश काळादी वाहनी यायची ना. मग त्या ठिकाणी देश ही पूर्व दिशा, ही उत्तर, ही पश्चिम, ही दक्षिण अशा प्रकारचा देश किंवा जवळचा देश, दूरचा देश असं, किंवा काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ किंवा ऋतू, आयन, मास, संवत्सर, आता अधिक मास, अशा प्रकारचा हा जो काळ आहे तेव्हा काळादी वाहनी यायची ना, त्याच्या प्रवाहामध्ये तो कधी येतच नाही. म्हणजे आत्मतत्व जे आहे आफूट अद्वैत जे आहे ते कधीही देश काळ वस्तू या परिच्छेदाला प्राप्त होत नाही. आणि ते जे तत्व आहे ते इतकं व्यापक आहे की त्याच्यामध्ये दुसरी कोणती वस्तूला मावण्यासाठी जागा नाही, किंबहुना त्याच्या वाचून दुसरी कोणती वस्तूच नाही असं सांगतात. हीच गोष्ट टीकाकार सांगतात. अवघा दाटला देव, देव सगळीकडेच दाटलेला आहे, तेथे देवळा कैचा ठाव. त्या ठिकाणी देवळाला ठिकाणच कुठे? देवळामध्ये देव राहील, पण देवच इतका व्यापक झाला की त्या देवळाच्या आत बाहेर सर्वत्रच परमात्मा तत्वच व्याप्त असल्यामुळं देशकाळादी प्रभो कैचा तेथे. त्या ठिकाणी देश म्हणजे थोडक्यात काय, देश काळ हा सुद्धा भ्रम आहे. या ठिकाणी इतकंच नाही तर आपण अगोदर म्हणतो सत्य पदार्थ असला तर त्याच्या अनुकूल देश काळ असले पाहिजे, परंतु या ठिकाणी देश काळ हीच कल्पना आहे. म्हणून त्या ठिकाणी देश काळ यांची उत्पत्ती कधी होणं शक्य नाही आणि देशाची उत्पत्ती नाही आणि काळाचीही उत्पत्ती नाही. आगा अनुभवली या देवपण, देवोची भरला संपूर्ण, त्या अनुभवी मोडली खून अनुभवाचीही. आता म्हणतात खरं देवाचं देवत्व जर अनुभवलं की तो देव कोण आहे? अहम ब्रह्मास्मी, मीच तो देव आहे. आणि तो कसा आहे तर निरपेक्ष व्यापक अशा स्वरूपाचा आहे. हे जर अनुभवलं तर तो देव कसा आहे? संपूर्ण सर्वत्र भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची अशी स्थिती आहे. आणि तो अनुभव इतका व्यापक आहे की त्या अनुभवामध्ये अनुभव घेणारा, अनुभव्य, अनुभावक आणि अनुभव अशा प्रकारची त्रिपुटी विवर्जित तो अनुभव असल्यामुळं त्या ठिकाणी अनुभवाची सुद्धा खूण, मी अमुक आत्मवस्तूचा अनुभव घेत आहे अशा प्रकारचा सुद्धा खूण किंवा संकेत किंवा असं स्वरूप त्या ठिकाणी राहिले नाही. पंचदशीमध्ये म्हटलं की नित्यानुभव रूपस्य कोमे अनुभवा पृथक. नित्य अनुभव रूप असणाऱ्या मला आता वेगळा अनुभव कुठं यायचा? त्या ठिकाणी ज्ञातृज्ञानांतरा भावाद अज्ञेया नतु असत्तया काय स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता.
मी स्वतःच अनुभव स्वरूप असल्यामुळं अनुभवाचा मी विषय कधीच होत नाही, अशा प्रकारचं त्या अनुभवाचं स्वरूप आहे की त्या ठिकाणी तो अनुभवाला देखील विषय होत नाही किंवा इतराला विषय करत नाही, अशी त्याची स्थिती आहे. अहो अनुभवाच्या रावळी झाली देवाची दिवाळी, त्या देवाची माझी बुडाली देवळाची खुणं. ते म्हणतात हे अनुभवाचं मंदिर आहे. ह्या अनुभवाच्या मंदिरामध्ये इतका देव झाला, म्हणजे अनुभव स्वरूप देव, त्याची दिवाळी झाली, म्हणजे त्याचा इतका प्रकाश घनदाट व्याप्त आहे त्या अनुभवाचा, अनुभवरूप देवाचा, की त्या देवाची माझी बुडाली देवळाची खुणं. त्या देवामध्ये देवळाची जी काही खूण आहे, संकेत आहे, तोच बुडून गेला. त्याच्यामध्ये केवळ देवच दाटलेला आहे, त्या ठिकाणी देऊळ म्हणून काही राहिलेलंच नाही. किंवा हृदिस्थ जई प्रगटला तै हृदयाशीच अवगम झाला, असो संकेतची मोडला या चराचराचा. तर ते म्हणतात ही किंवा हृदिस्थ जई प्रगटला, हृदयामध्ये असणार. चांगलं बघा हे ओवीचा अर्थ ह्या जै आणि काही वाटलं तर त्याच्यामध्ये सांगा. याच्या हृदिस्थ जई प्रगटला, हृदयामध्ये असणारा तो परमात्मा, सिद्ध परमात्मा जेव्हा प्रगटला म्हणजे त्याचा आविर्भाव झाला, अभिव्यक्त झालं, तो विशेष स्वरूपाला प्राप्त झाला, ते हृदयाशीच अवगम झाला. तर त्यांनी काय केलं, त्या हृदयाचाच अवगम झाला, म्हणजे हृदयामध्येच प्रगटला, विशेष भावाने प्रगटला. त्यावेळेला ज्या हृदयामध्ये तो प्रगटला, ज्या उपाधीमध्ये, त्या उपाधीचाच निराश झाला. त्या ठिकाणी त्या उपाधीचाच निराश झाला. ज्या उपाधीच्या मध्ये प्रगट झाला हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, त्या अंतःकरणाचाच निराश झाला. कारण त्यांनी प्रगटल्यानंतर अज्ञानाला निवृत्त करून त्या ठिकाणी ती वृत्ती स्वपर विरोधिनी असल्यामुळं ती स्वतःही निवृत्त झाली. जिथं प्रगटली ज्या अंतःकरण आश्रयावर, बरोबर आहे ना, त्या आश्रयाचाच निराश केला. अशा प्रकारची ती स्थिती आहे. म्हणून म्हणतात हृदयाशीच अवगम झाला, असो संकेताची मोडला या चराचराचा. आणि त्याच्यामध्ये असं नाही राहिलं आता की हा जो परमात्मा आहे तो सगळ्या चराचरामध्ये अनुश्युत आहे. म्हणजे एक परमात्मा आणि त्या परमात्मा ज्याच्यामध्ये अनुश्युत आहे असा व्याप्य-व्यापक भाव, व्याप्य-व्यापकता मिथ्या, असा वेदांताचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी चराचर आहे आणि त्याच्यात परमात्मा अनुश्युत आहे हा भाव राहिला नाही. तर चराचराचा थाराच मोडला. चरही नाही ना आचरही नाही, आहे तो केवळ परमात्माच आहे. ते जे संपूर्ण देवपण देशकाळादी परिच्छेदविहीन, देवोची देवी जाण दाटला जेव्हा. ते म्हणतात हे संपूर्ण देवत्व जे आहे, संपूर्ण देवत्व, त्याच्या ठिकाणी देश, काल आणि वस्तू यांच्या परिच्छेदाने ते विवर्जित आहे. आणि त्यामुळं ते देवोची देवी जाणं दाटला तेव्हा देव चराचरामध्ये दाटला नाही, देव देवाच्याच ठिकाणी दाटलेला आहे. अशा प्रकारची स्थिती झाली. अहो विकारे विन चिन्मात्र सर्वदा पूर्ण, आता येथे कोठून देशकाळादी झाले. आता या ठिकाणी देशकालामध्ये परमात्मा देशकालाचं अधिष्ठान रूपाने आहे असं आपण जे म्हणत होतो, त्या ठिकाणी अधिष्ठान आध्यस्थ हा भावसुद्धा मिथ्या आहे. प्रकाश्य प्रकाशक हा भावसुद्धा मिथ्या आहे. व्याप्य व्यापकता हे देखील मिथ्या आहे. कार्य कारणभाव हेही मिथ्या आहे. दृश्य आणि द्रष्टृत्व हे देखील मिथ्या आहे. म्हणून ते म्हणतात की येथे कोठून देशकाळादी आले, त्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी देशकाळ आलेच कुठून, अर्थात कुठूनच आले नाही. देशकाळ ह्या चिन्मात्र स्वरूपाच्या समोर कधीही आलेले नाहीत. या लागी देशकाळादी वाहनी चिन्मात्री येऊन सके झणी, काजे ते रूपी निपटोनी दुसरेच नाही. आता इकडं जो प्रवाह चालला आहे, अनादी प्रवाह रूपाने अनादी असणारे जे देशकाळ किंवा हे विश्व, हे जे आपण कार्यरूप प्रपंच, विकार म्हणजे कार्य, तर हे जे तुम्ही म्हणता ते म्हणतात देशकाळाच्या प्रवाहामध्ये प्रवाह चिन्मात्री येवो सके झणी. तुम्ही म्हणाल की देशकाळ यांचा प्रवाह हा चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी कार्यरूपाने, विकार रूपाने, आध्यस्थ रूपाने, दृश्य रूपाने येईल असं कदाचित तुम्ही म्हणाल, पण असं कधी म्हणू नका. चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी ते कधी येणंच शक्य नाही. कारण का, त्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी निपटून दुसरं काही नाहीच आहे. म्हणून देवभक्तपणे विन देवोची दाटला संपूर्ण, ऐशे काही निरूपण
पुढेही बोले. ते म्हणतात ही जी वस्तुस्थिती आहे, ही जी सहजावस्था आहे, ही जी स्वरूपस्थिती आहे, ती अशी आहे की त्या ठिकाणी देवभक्तपण नाहीच आहे. देवपण आणि भक्तपण या द्वंद्वा वाचून केवळ देवच या ठिकाणी संपूर्ण दाटलेला आहे या ठिकाणी असं सांगतात. आणि हेच निरूपण याच पद्धतीचं आम्ही पुढंही काही सांगणार आहोत. आणि ते सांगत असताना 37व्या क्रमांकाची ओवी आहे. देवी देवोची न माये मा देवी के अन्वय आहे, तेथ परिवारू बहुये अघडता की. आता सांगतात देवाच्या ठिकाणी देवी, कारण काय आहे, या ठिकाणी आपण शिवशक्ती समावेशनापासून किंवा अज्ञानखंडन, ज्ञानखंडन या सगळ्या ठिकाणी असं पाहतो की जो देव आहे आणि त्या देवाचा आणि देवीचा काही संबंध मानून आपण करत असतो. अज्ञानखंडन करत असताना अध्यारोपाच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की माया आणि ब्रह्म यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध आहे. परंतु आणि मग ती माया ब्रह्मस्वरूपाच्या एका देशावर राहते असं म्हणतो. मायेच्या आत्मनः आकाशात संभतः, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापः, आद्भ्या पृथ्वी, अशा प्रकारची संगती अध्यारोपाच्या भाषेत वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये सांगितली जाते. तेच सांगतात. परंतु मग तिथं काय होतं, ती देवी देवाच्या एका अंशावर राहते. तिच्या एका अंशावर आकाश राहतं, त्या आकाशाच्या एका अंशावर वायू राहतो असं आपण सांगतो. आणि दशांश न्यून असे ते आहेत असं आपण सांगतो. परंतु तत्वतः जर पाहिलं, अधिष्ठानाच्या दृष्टीनं आपण पाहिलं तर देवी देवोची न माने, देवीच्या ठिकाणी देवोची न माये, देवच मावत नाही. म्हणजे त्या ठिकाणी देवाचीच व्याप्ती इतकी आहे की त्या ठिकाणी देवीला जागाच नाही अशा प्रकारची आहे. मग देवी के अन्वय आहे, मग देवाच्या ठिकाणी देवी नावाचा पदार्थच नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेचा जर त्रैकालिक अत्यंता भावच आहे तर त्या ठिकाणी देवी के अन्वय आहे. आणि तुम्ही काय म्हणता की देवी हे अधिष्ठान दृष्टीनं अनुभूतीची, हा अनुभवभूतीचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाकडून ते बोलत आहेत. तर ते सांगतात देवी के अन्वय आहे. त्या ठिकाणी देवी के असे दोन रूप आहेत. देवी शब्दाचा अर्थ आहे भक्त, आणि देवी म्हटलं तर देवी के अन्वय आहे. वर विचार काय चाललेला आहे, देव आणि भक्त असा विचार चालला तर देवी शब्द घेतला तर भक्त असा घ्यायचा. आणि तर तुम्हाला जर देवी के, देवीला कोठे अन्वय आहे, देवीचा कोठे संबंध आहे, तर देवाच्या ठिकाणी भक्ताचाही संबंध नाही आणि देवाच्या ठिकाणी देवीचा पण संबंध नाही. देवी के अन्वय आहे, अनुयाती ती अन्वया, त्याच्या अधिष्ठानावर आश्रयावर राहते आणि त्याला आच्छादन करते, कारण त्या दोघांचा झालेला आध्यासिक तादात्म्य संबंध असं तुम्ही आतापर्यंत सांगत होते. परंतु ज्ञानोबारायांच्या अनुभूतीमध्ये त्या ठिकाणी देवी देवो न माये, तर मग आता तेथे देवी के अन्वय आहे, देवीला संबंधच कुठे, याचा अर्थ देवी त्याच्या ठिकाणी नाही. देवीच नाही तर देवीचं मायेचं कार्य असणारे देशकाल त्याच्या ठिकाणी आहेत का, हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगायला नको म्हणतात. बरं ते तर देवी नाही, पण पुन्हा त्या देवीचा किंवा देवाचा असणारा परिवार, त्या ठिकाणी जय विजय ते काय द्वारपाल असतात, नंतर त्याच्या परिवारामध्ये शंख घंटा हे इत्यादी त्याचं तिथं पूजा साहित्य वगैरे असतं, बेलपत्र तुळशीपत्र हे काहीच नाही. कालच आपण पाहिलं, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, अशा प्रकारची तिथे कासयाने पूजा करू केशराजा अशी त्याची स्थिती झालेली आहे. तेथे परिवारू बहुवे अघटता की, त्या ठिकाणी त्या देवाचा भरपूर परिवार आहे, परंतु तो परिवार त्याचे भक्त आहेत, भक्तांचा समूह आहे. विठो माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, अशा प्रकारचा त्याचा जो परिवार आहे तो परिवारसुद्धा अघडता की, त्या ठिकाणी तो कधी उत्पन्न होणं शक्य नाही, ते असं सांगतात. आता पुढं जाऊन आता उत्पन्न होणं शक्य नाही असं म्हटल्यावर मग करील का नाही, तर पुढं सांगणार आहे देव देवळं डोंगरू. इथं एवढंच सांगतात की केवळ देवच आहे, देवाच्या ठिकाणी देवी नाही, तर देवीचा असणारा परिणाम किंवा कार्य, ते जे परिवार आहे त्याच्यापासून होणारी कार्य, ती कार्यही त्या ठिकाणी नाही. म्हणजे प्रकृती नाही,
प्रकृतीचं लिंग महत्त्व नाही, त्याचा विशेष असणारी पंचज्ञानेंद्रियाधिक पंचकर्मेंद्रियाधिक तीही पण नाही, आणि त्याचं अविशेष असणारं सगळं हे स्थूल प्रपंच पंचमहाभूतांचं ते पण नाही. म्हणून त्याला अशेष विशेष विवर्जित अशा प्रकारचं असणारं हे परमात्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, माझं स्वरूप आहे असं सांगतात. आता टीका. अहो देवाचे पूर्णत्वी जाण, देवाशीच नाही देवपण, काजे नामरूपाची खुन तेथे नाही. आता देवाचं जे पूर्णत्व आहे त्या पूर्णत्वालाच तुम्ही काय म्हणणार, हा देव आहे, जो पूर्ण आहे तो देव आहे असं तुम्ही म्हणाल तर त्या परिपूर्ण अवाच्य अव्यवहार्य असंग निर्विकार तत्वाला तुम्ही देव हे नाव नामाभिधान दिलं. परंतु तो नामरूपाच्याही पुन्हा काय आहे, अतीत आहे. त्यामुळं देवाच्या पूर्णत्वाच्या ठिकाणी त्या देवाच्या ठिकाणी देवत्व तुम्हाला आरोपित असणारं देवत्व ते सुद्धा खऱ्या अर्थाने त्याचा संकेत किंवा ते त्याचं स्वरूप होऊ शकत नाही. मग कारण का, तर नामरूपाची खुण नाही तेथे. त्या ठिकाणी नाम आणि रूप दोन्ही नाही. नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया अशी त्याची स्थिती आहे. आगा नामरूपाविहीन ते वस्तूची कैसे वस्तूपण, नाना अन्य संबंधे विन कोंदाटली वस्तू. आता सांगतात आगा नामरूपविन, नाम आणि रूप ह्या दोघांनी विवर्जित आहे. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाम रूप विवर्जित असणारा परमात्मा अशी जी परमात्मा वस्तू तिला वस्तू तरी कसं म्हणता येईल. वस्तू म्हणा, नाम देव म्हणा, या ठिकाणी नामाची योजना करावी लागते आणि या ठिकाणी त्याला तर नामही नाही आणि रूपही नाही. त्या वस्तूला वस्तू आहे असं तरी कसं म्हणता येईल. नाना एवढंच, नाना एवढंच नाही तर, इथं अथवा शब्द गेला, एवढंच नाही तर अन्य संबंधे विन कोंदाटली वस्तू, अन्य कोणत्याही पदार्थाचा संबंध न येता हीच वस्तू कोंदून भरलेली आहे. अन्य वस्तूचा संबंध न येता म्हणजे अन्य वस्तू त्याच्या स्वरूपात सिद्ध न होता सर्वत्र सच्चिदानंद परमात्माच व्याप्त आहे. असो देव पुरवणी ठाव व्रता, तरी भक्तपणाशीही अन्वय होता. नाना देवोची पुरता, देवाची पुरता देव नाही. तर ते म्हणतात देव पुरून म्हणजे देव जर पुरून काही ठिकाण स्थान त्याला जर राहिलं असतं, देश काळ याची कल्पना करण्यासाठी देवाच्या अतिरिक्त दुसरं जर कोणतं स्थान असतं तर मग त्याच्या ठिकाणी भक्तपणाचा सुद्धा संबंध आहे. या देशात भक्त आहे, या देशात देव आहे, या काळात देव आहे, या काळात भक्त आहे, असा काहीतरी आम्हाला अन्वय संबंध सांगता आला असता. परंतु नाना देवोची पुरता देव नाही. देव हा देवाच्या पुरता देव नाही म्हणजे देव हा निरपेक्ष व्यापक आहे. निरपेक्ष व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सापेक्षता असते तर मग आम्ही सांगता आलं असतं देव आणि भक्त. परंतु हा निरपेक्ष असल्यामुळं आणि अशेष विशेष विवर्जित असल्यामुळं त्या ठिकाणी देवापुरतासुद्धा देव नाही म्हणजे इतका व्यापलेला आहे. काजे देवाचे निबिडपणी, न शिरे देवपणाची मिरवणी, म्हणून न समाय देवपणी देवपणाची तिथे. आता ते सांगतात देवपणच देवपणात मावत नाही तर त्या ठिकाणी देवीपणाचा संबंध त्याच्या ठिकाणी येईल का आणि देवळाचा संबंध येईल का, नाही. देवाची निबिडपणी, देवाचं निबिड म्हणजे इतकं घनदाट ओतप्रोतत्व सबराभरितत्व अशा प्रकारचं आहे की देवपणा देखील तिथं मिरवता येत नाही की आम्ही देव आहोत अशा प्रकारचं आम्हाला सांगता येत नाही. देवाच्या ठिकाणी देवपणा जर आम्हाला मिरवता येत नाही त्या ठिकाणी कारण का त्याचं देवपण त्या देवाच्या ठिकाणीच मावत नाही अशा प्रकारचं आहे. म्हणजे त्या सापेक्षता त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नाही, केवळ ते निरपेक्ष अशा प्रकारचं व्यापक स्वरूप त्याचा असल्यामुळं तेथे देविकाशी अन्वय कोण, तिथं देविक म्हणजे भक्ताला कुठं अन्वय, देव सोडून दुसरा पदार्थच नाही तर त्याला भक्ताला तिथं राहण्यासाठी अन्वय संबंध लागेलच कसा.
निखळ ढळढळीत देवपण, केवळ टळटळीत किंवा ढळढळीत परिपूर्ण असं देवपणच आहे. नाना उपकरण परिवारकायचा आणि त्याचा असणारे आता सांगितल्याप्रमाणे जय विजय हे त्याचे चोपदार द्वारपाल हे त्याच्या ठिकाणी कशी येतील आणि नाना उपकरणं आणि त्या देवपूजेच्या सामग्रीची असणारी उपकरणं कशी, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्याला उपकरण म्हणाल तोही देवच आहे आणि त्याचा जो परिवार आहे तो परिवारसुद्धा कोण आहे, परमात्माचा आहे. एवं निखळे चिन्मात्रीची पाही भक्तेशी परिवार नाही आयसी आनसी काही पुरविजे कोड. तर ते म्हणतात एवं अशा प्रकारे निखळ म्हणजे केवळ असणाऱ्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी भक्तासहित कोणताच परिवार नाही, हे तत्वत आहे. तुम्ही त्याला म्हणता की हा काय करतो, त्याची स्थिती त्याचा बोध, तो बोध असा आहे की त्या ठिकाणी मात्र परिवारही नाही आणि सामग्री पण पूजा सामग्री उपकरणं पण नाही. पण ते म्हणतात आयसी नसी काही पुरविजे कोड. परंतु असं असूनही जर तो काही कोड पुरविजे म्हणजे आपलं कौतुक करीत असला, म्हणजे कौतुकाने काही गोष्टी करत असला तर त्या कौतुकामध्ये तरी म्हणजे लीलेमध्ये तरी त्याच्यात द्वैत आहे असं नका पाहू. त्याच्या लीलेमध्ये द्वैत नाही, तो करताना दिसला ती त्याची काही लीला आहे, पण त्या लीलेमध्ये जर तुम्ही म्हणाल की द्वैत आहे, म्हणजे त्याच्याविषयीची द्वैताविषयीची सत्यत्व बुद्धी होऊन तो करीत आहे असं नाही. तर ते सांगतात तरी ऐक्याशी नुल्लंघ होणं करावी अवघी संपादनं ये विषयी निरूपण पुढेही बोले. ते म्हणतात हा जरी क्रीडेने त्या ठिकाणी भक्तासहित परिवार जमा करत असला आणि देवभक्तपणाचा व्यवहार आपल्याला दिसत असला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती हे स्पष्टीकरण चालले. देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच. देवाला काय करता येणार नाही, तुझा अवघे होऊ येते असं जर तुम्ही म्हणाल तर समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाशी असं तुम्ही म्हणून त्याचं समर्थ करत असाल तर त्याच्या घरी सकळ संपदा नाही, त्याच्या घरी कोणत्याही प्रकारची लीला तुम्ही जे म्हणतात त्याच्या दृष्टीनं हे नाही, त्याची दृष्टी तिथंच आहे, स्वरूपातच आहे, तो स्वरूपस्थच आहे. आणि तिथं म्हणतात तो कसा करतो, ती जरी त्याच्या ठिकाणी लीलेने कौतुकाने या ठिकाणी कोड म्हणून तो करीत दिसताना दिसला तरी ऐक्याशी नुल्लंघ होणं, त्याला तेथे ऐक्याचे मुद्दल न ढळे, त्या ठिकाणी ऐक्याचं कधी अतिक्रमण करत नाही आणि अवघी संपादन करावे. आणि सगळी संपादन म्हणजे एकल्याचा नव्हे खेळ आणि मनवणी मेळविला असं जरी करताना दिसलं तरी ये विषयी निरूपण पुढेही बोले. या संबंधाने आम्ही पुढं सांगतो. माऊली सांगतात 38व्या क्रमांकाची ओळी आहे. ऐसाही स्वामी भृत्यू संबंधा लागी उठती श्रद्धा तै देवोची नुसधा कामविजय. या ठिकाणी आपल्याला दिसतं की या ठिकाणी स्वामी आणि भृत्य, स्वामी आणि सेवक आहे की ना, या असा भेद करताना दिसतो. तुम्ही स्वामी आहात आणि मी सेवक आहे आणि याची खंडना करू नका. काय तुकाराम महाराजांना नको करू खंडना. असं तुम्ही स्वामी आहात मी तुमचा सेवक आहे याच्यामध्ये खंडना करू नको. तुकाराम तू स्वामी मी सेवक, काय ऐकू येत नाहीत. तर ही खंडना तू करू नको अशा प्रकारचं म्हणताना दिसतात. तुम्ही स्वामी आहात आणि मी सेवक आहेत असं आपल्याला संत प्रार्थना करताना दिसतात. तर ते म्हणतात की या ठिकाणी ठीक आहे, ऐसाही स्वामी भृत्यू संबंधा, या ठिकाणी खरं तर त्याच्यामध्ये काय द्वैत विवर्जित अशी केवळ अद्वैत आत्मस्थिती आहे, तिथं कुठला संबंधच नाही. पाठीमागे सांगितलं देवी के अन्वयो आहे किंवा देवी के म्हणजे भक्ताला कुठं संबंध आहे अशी स्थिती असली तरीसुद्धा त्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वामी भृत्यू संबंधा लागी श्रद्धा उठती. त्याच्या ठिकाणी स्वामी आणि तू स्वामी असावा आणि मी सेवक असावं आणि याच्याविषयी खंडना होऊ नये असं त्याला वाटू शकतं. तसं संत वाङ्मयामध्ये अभंग आहे, आता लक्षात येत नाही तो. तर त्यात नको किंवा तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक पाहता दिसे वेगळीक, पाहता न दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे
दुरी आणि एकची गोंगडे पांगरो हारी. आता तुम्ही सांगा द्वैत आहे का एक आहे? हां द्वैत आहे का एक आहे? एक आहे असं. कारण त्या ठिकाणी अनावृत्त झालेला जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी मी तूपणाचा संबंधच नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ते म्हणतात की मग लिलेने ना मागं सांगितलं की या ठिकाणी असा परिवार घडू शकत नाही, पण स्वामी भृत्यू संबंधा लागी उठती श्रद्धा. त्याचं वर्णन पाठीमागं असं केलं की निखळे चिन्मात्रेची पायी, निखळ चिन्मात्राच्या ठिकाणी भक्तेशी परिवार नाही, भक्तासहित कोणताही परिवारसुद्धा तिथं नाही. ऐशियानशी काही पुरविजे कोड. असं करूनही त्याला कौतुकाने करावं वाटलं तर मग होतं काय? स्वामी भृत्य संबंधा लागी उठती श्रद्धा. स्वामी आणि भृत्य यांचा असणारा कल्पित संबंध किंवा कल्पित भेद असं करावं आणि मग या लागी श्रद्धा उठती. अशी त्याची श्रद्धा म्हणजे त्याच्या ठिकाणी अभिलाषा. स एकाकी न रमते. एकोहम बहुश्याम प्रजा येई, अशा प्रकारची श्रद्धा त्याच्या ठिकाणी निर्माण झाली तर देवची नुसदा कामयुजे. त्या ठिकाणी तो जो आनंद आहे ना, तो आनंद देव आणि भक्त यांचा जो संबंध आहे तो सत्य आहे किंवा ह्या दोन्हींचं द्वंद्व सत्य आहे असं समजून त्या आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. परवा महाराजांनी सांगितलं ना, शांतरसातच प्रत्येकाची परिणती झाली पाहिजे. शृंगार असो, हास्य असो, बिभत्स असतो, कोणताही जरी रस असला तरी तो काय आहे? शांतरसातच परिणत झाला पाहिजे. तरच मनुष्याला त्याचा निर्वेद हा वैराग्य हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणून शांतरसाचा स्थायी भाव वैराग्य आहे किंवा निर्वेद आहे, याच्या वाचून होत नाही. ह्या ग्रंथामध्ये फार झालं तर कधी काही दृष्टांतात फार तर स्मित हास्य होईल, पण मनुष्य कधी पोट भरून हसला आहे किंवा कधी त्या ऐकत असताना बिभत्सा घृणा निर्माण झाली असं कधी होणार नाही. याच्या ठिकाणी केवळ शांत रसाचाच आविर्भाव करणारा हा ग्रंथ आहे. फार झालं तर ह्या सगळ्या ग्रंथाचा रस हा शांत रस नसून हा करुणा रस आहे असं आपल्याला दिसेल. कारण ह्या शांत भावाला प्राप्त करून मुमुक्षूंना देण्यासाठी हे सगळं ज्ञानोबारायांनी केलेला हा प्रयत्न, याचं कारण काय आहे? याचं कारण तर काही निर्वेद आणि शांतरसाचा संबंध सांगता येत नाही. हा रस कोणता आहे? केवळ अंतकरणातली करुणाच त्या ठिकाणी उद्भूत झालेले सगळ्या मानवमात्रांना खरा हा शांतरस प्राप्त व्हावा. म्हणून हा खरा करुणारसाचा उद्रेक आहे, हा शांतरसाचा उद्रेक नाही. हे तर त्यांचं जीवनच आहे. शांत निर्वेद हे त्यांचं जीवन. पण हे लोकोपकारी होण्यासाठी या ठिकाणी की दुसऱ्याचं दुःख पाहून अंतकरण द्रवीभूत होणं आणि त्यासाठी ती दया कार्यकारी होणं, हे त्या याचं करुणारसाचं काय आहे? स्थायी भाव आहे आणि तो या ठिकाणी प्रगट झालेला आहे. पण हे कधी कळतं? अमृतानुभवाची अनुभूती झाल्यानंतर सिंहावलोकनाने हा ग्रंथ कसा प्रगट झाला असं जर आपण विचार करायला गेलो तर मग लक्षात येतं की खरा हा करुणारसाचा आविर्भाव आहे. ऐसाही स्वामी भृत्यू संबंधा लागी उठती श्रद्धा. काही नाही, आता मी भक्त अनुत्यू देवा ऐसे करी असं जर श्रद्धेने कौतुकाने वाटलं तरी तिथंसुद्धा जे सुख प्राप्त होतं ते देवभक्ताचं द्वैत सत्य मानून होत नाही. देवोची नुसदा कामविजे. केवळ त्या ठिकाणी केवळ देवाच्याच द्वारा कामनापूर्ती होते. देवाच्याच द्वारा म्हणजे अधिष्ठान असणाऱ्या आपल्या प्रत्येकात्म स्वरूपाच्या यथार्थ अनुभवामुळंच त्या ठिकाणी ह्या तृप्तीचा अनुभव येत असतो. म्हणून म्हणतात आपल्या अभिलाषेची पूर्ती होत असते. अशा प्रकारची खरी स्थिती आहे असं माऊली सांगतात. आता यावर टीका. आगा देवाची निबिडता ठाव नाही देवभक्ता, तेथे सहजची अघडता परिवारू झाला. देवाची निबिडता म्हणजे घनदाटपणा किंवा ठोस भरीवता इतकी आहे की त्या ठिकाणी देव आणि भक्तांना ह्या द्वैताला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. जर त्यांना देवभक्ताला स्थान नाही तर त्याच्या परिवाराला वेगळं त्या ठिकाणी स्थान नाही, हे काही सांगण्याची गरज नाही. आता भेद काही नसोनं स्वसंवेद्य मुळीची खुन, हे तव कधीच जाणं लोपाते न पावे. ते म्हणतात याचा अर्थ काय झाला? त्या ठिकाणी भेदाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. कोणत्याच प्रकार जीव जीव जड जड जीव जड देव ईश्वर आपले ईश्वर जीव कोणत्याच प्रकारचा भेद त्या ठिकाणी
नाही. आणि ही जी खूण आहे ही स्वसंवेद्य खूण आहे की स्वची स्वला अविषय होणारी आहे म्हणा, किंवा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःची स्वतःला विषय, म्हणजे ही कोणत्या स्वयमेवा अनुभूतित्वात ही स्वसंवेद्य खूण आहे. स्वतःचा अनुभव स्वरूप असल्यामुळं अनुभवाचा विषय होत न शक्य नाही, ही स्वसंवेद्य खूण असं म्हणा. दोन्ही प्रकारचे अर्थ या टीकेमध्ये केलेले आहेत. स्वसंवेद्य मुळीची खूण हे तव कधीच जाणं लोपाते न पवे. ही स्वसंवेद्य मूळची जी खूण आहे ती एकदा खूण बांधली म्हणजे तिचा कधीही लोप होत नाही. कारण काय सांगितलं, अविनाशित्वात नही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात. द्रष्ट्याच्या दृष्टीचा अनुभूतीचा कधीही लोप होत नाही, कारण तो अविनाशी स्वरूप असल्यामुळं असं उपनिषद देखील सांगतात. म्हणून आनंदाशी आनंद, मग याच्या ठिकाणी जर दृष्ट्याच्या दृष्टीचा जर दृंगमात्र स्वरूपाचा कधीच लोप होत नसेल तर असं झालं तरच ती अनुभूती आहे, आणि त्या अनुभूतीमध्ये ती आनंदरूपच आहे. त्यामुळं तो जो आनंद झाला तो आनंद वृत्त्यात्मक अशा दुसऱ्या कोणत्याही द्वैतात्मक आलंबनामुळं झाला असा त्याचा अर्थ नसून त्या ठिकाणी आनंदालाच आनंद झाला. हा आनंद जो झाला तर या ठिकाणी भृत्य आणि सेवक यांच्यामध्ये असणाऱ्या द्वैताच्या, बरोबर ना, त्या भृत्याने स्वामीचा भिन्नत्वाने केलेलं जे अंतःकरणवृत्तीला आलंबन त्याच्यामुळं हा आनंद झाला असं नाही. ते स्वामी भृत्य पण जेव्हा गेलं तेव्हा त्यांचे एकरूप असणाऱ्या अधिष्ठानामध्ये तो आनंद अभिव्यक्त झालेला आहे. आनंद म्हणजे याचा अर्थ आनंदालाच आनंद झालेला आहे. स्वामी भृत्यू संबंधो लावून रिगिजे साधू भजन प्रकारो. या ठिकाणी फक्त काय आहे, स्वामी भृत्य हा नाममात्र संबंध, हा अध्याशिक तादात्म्य संबंध किंवा कल्पित तादात्म्य संबंधाची कल्पना केली आणि आपल्या अधिष्ठानाचाच आनंद या ठिकाणी भोगत असतो. हा खरा साधू भजन प्रकारू, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैताद अपि सुंदरम, हा खरा चांगल्या प्रकारच्या भजनाचा हा प्रकार आहे. ह्याला म्हणायचं नाममात्र भजन, परंतु ते खरं काय आहे, अद्वैत भजन आहे. तरी एकल किंवा आपल्या स्वस्वरूपाचं भजन आहे. तरी एकलेनी देवे, म्हणजे इतकं साधकाला जागृत करतात की बाबा चुकूनही द्वैताला सत्य समजून त्याच्यातून आनंदाची अभिव्यक्ती होईल, आणि ती अभिव्यक्ती तुम्ही खरोखरच समजाल की हे कैवल्यालाशी चढावा वगैरे असा अर्थ जर द्वैतामध्ये करशील आणि द्वैत हे श्रेष्ठ आहे अभिव्यक्तीचं साधन, तर तुझं बरं होणार नाही असं सांगतात. तरी एकलेनी देवे नावेक तैसेचे नटावे, देवभक्त आणि बहुवे, देवभक्त आणि बहुवे भजनविधी. ते म्हणतात एकटाच देव आहे ना, त्या देवानेच भक्तरूपाने नटावं. त्या ठिकाणी देव आणि भक्त दुजा नाही विचार असंच असलं पाहिजे. देव भक्त आणि भव्य भजनविधी. इतकंच नाही, देवही देवच आहे, भक्तही भक्तच आहे, भजनाचा विधीसुद्धा भगवान परमात्माच आहे. आगा आपा आपणा आवडे हे दिसे भेदा सांगडे, तेवी भक्तीचे नि सुरवाडे भजनविधी. आता ते म्हणतात आपा आपणा आवडे. खरं तर काय, आपलीच आपल्याला आवड आहे म्हणून ते ना, आपलीची आवडी धरोनी खेळिया आपा आपणा ते व्याला रे, अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून आपा आपणा आवडे हे दिसे भेदा सांगडे, आपणच आपल्याला आवडतो. इथं झालेलं काय दिसतो, भेदासारखं दिसतं आपल्याला. आवडणारा कोण आहे, आपण, आणि आवडतो कोणाला, आपल्याला. पण आपल्याला आपण आवडतो असं म्हणताना वाणीमध्ये मात्र भेद आहे असं दिसतं. भेद असलेला, कारण आवडी ज्याला आवड आहे तो वेगळा आणि आवडीचा विषय वेगळा, असा आपल्याला विषयी भाव झाल्यासारखा दिसतो. तेवी भक्तीचे नि सुरवाडे भजनविधी. त्याप्रमाणे ज्या वेळेला भक्तीचा सुकाळ होतो त्यावेळेला हा भजनविधी प्राप्त होतो. म्हणजे ज्या भजनविधीमध्ये द्वैताची यत्किंचितही सिद्धी देखील होत नाही असा हा भजनविधी आहे, म्हणजे ऐक्यभावाचा. जेवी आपले, मग त्याच्यामध्ये देवभक्त काय आहे, देवभक्त पण हे नाममात्र आहे, वाचारंभण मात्र आहे. त्या दोघांचं जे ऐक्य आहे तेच वास्तव आहे. जेवी आपलेनी भरे कल्लोळ होई जे सागरे, तेवी देवपणाची वावरे भजन पाडे. आता यासाठी उदाहरण देतात की हा जो महात्मा आहे तो अद्वैतात्मस्थितीत रंगलेला आहे, आणि त्याच्या ठिकाणी कधीकधी कौतुकाने ह्या भक्तीचा
परिपोष झाल्यासारखा दिसतो. त्याचं स्वरूप मात्र असं आहे, असं त्याला तर हे जाणून घेण्याची काही गरज नाही. पण तुम्हाला आम्हाला त्याच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगतात की जेवी आपलेनी भरे आपल्या भरामध्ये कल्लोळ होई जे सागरे. हां, तो समुद्र आहे ना, तो अथांग निरपेक्ष आहे, पण त्याच्यावर कल्लोळ तरंग उठतात की नाही. तरंगामध्ये काय पाणी वाचून दुसरं काय आहे का त्याच्यामध्ये? पण कल्लो तरंग हा नाममात्र त्या ठिकाणी आहे की नाही, पण तरंगामध्ये पाण्या वाचून काय आहे का? नाही. त्याचप्रमाणे तेवी देवपणाची वावरे भजन पाडे. त्या ठिकाणी भजनाच्या निमित्ताने देवपणच त्या ठिकाणी वावरत असतं, आहे की नाही. म्हणजे त्याचा जो सगळा होणारा व्यवहार तो अद्वैतात्मस्थितीत अभंग असतानाच होत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही कधी द्वैताची कल्पना पुसटशी देखील करू नका. एवं ज्ञानी याच्या ठाई भेदाचा उगवची नाही, आपुली सुखप्रवाही भजतूच असे. त्या म्हणतात ज्ञानाच्या ठिकाणी भेद कधी उत्पन्न झालेला नाही, म्हणजे भेदभ्रांती त्याला कधीच उत्पन्न होत नाही. आपुली सुखप्रवाही भजतूच असे. आपल्या आनंदाच्या प्रवाहामध्ये तो भजन करीत असतो. आनंदाच्या प्रवाह म्हणजे आपणच आपलं भजन करीत असतो. चिन्मात्रता हे त्यासाठी मुख्य सांगतात की चिन्मात्रता न विकरून आपुले विलासे करून भज्य भजकता भजन घडत असे की. हे का घडत नाही? ज्ञानोबाराय म्हणतात त्याची चिन्मात्र जी स्थिती आहे, नेप्तिमात्र दृंगमात्र, त्या स्थितीमध्ये कोणताही विकार तर होत नाही. आणि अशा वेळेला तो आपलाच विलास म्हणून, म्हणजे चैतन्य जे आहे ते आपलाच विलास म्हणजे आपलाच विवर्त म्हणून भज्य भजकता भजन घडत असे की. त्याच्याकडून भज्य भजता हा भज्य भजक आणि भजन ही त्रिपुटीमध्ये हा सगळा व्यवहार जसा द्वैती करतो त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणून घडू शकेल की. पण घडत असताना त्याला त्रिपुटी तिन्ही नाही. चांगदेव 65मध्ये हे सांगतात तिन्ही पणावीन तिन्ही. हा अशी ती त्रिपुटी, याचा अर्थ तिन्ही कोण आहे? तिन्ही केवळ चैतन्यच आहे असं त्याचा दृढ निश्चय किंवा ही त्याची अनुभूती असते. येणे अनुभवे पाही ज्ञानी याच्या ठाई ऐक्यतेच्या डोही भजन लहरी. या त्याच्या ठिकाणी जे भजन चालले ना, त्या ऐक्यतेच्या ह्या भजन लहरी आहेत. ते म्हणतात या अनुभवे पाही ज्ञानी याच्या ठाई. अनुभवाच्या दृष्टीनं आपण जर त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी पाहिलं तर त्याच्या ठिकाणी होणाऱ्या ह्या भजनाच्या लहरी, म्हणजे त्या ठिकाणी कोणती भज्य भजक आणि भजन ह्या ज्या त्रिपुटीच्या क्षणोक्षणी उत्पन्न होणाऱ्या लहरी, ह्या त्या ऐक्याच्या डोळामध्ये उठणारे जळाचं तरंगही जळच आहे आणि अथांग सागरही जळच आहे. त्या सागराच्या सागरपणामध्ये जलपणामध्ये कोणत्याही भेद न होता ह्या सागरच काय झालेला आहे या ठिकाणी उसळलेला आहे. आपल्या पाणीपणात इतकिंचितही भेद निर्माण न करता ये विषयी निरूपण पुढेही असे गहन ते आता सविवरण सांगितलेलं आहे का. याविषयी आम्ही पुढे अजून काही निरूपण करतो. तेच प्रकरण चालू आहे पराभक्तीचं. ते सांगतात ते आता आम्ही तुम्हाला आणखी विवरण करून सांगत आहोत. आगा भजन आघवे या उपचारा 39 क्रमांकाची ओळी आहे. आगा आघवे या उपचारा जप ध्यान निर्धारा नाही आन संसारा देवे विन. या ठिकाणी सांगतात अवघ्या उपचार. तो कोणतेही उपचार जरी करीत असेल भक्ती सिद्धांताप्रमाणे तरी कोणते जप ध्यान निर्धारा. कधी तो जप करताना दिसेल, कधी ध्यान करताना दिसेल, कधी तत्वचिंतन करून काहीतरी निर्धार निश्चयात्मक जाताना दिसेल. परंतु या ठिकाणी जप करत असला तरी मीच माझा जप करतो आहे, ध्यान करतो तरी मीच माझं ध्यान करतो, निश्चय करतो तरी हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी दुजा. अशा प्रकारचा त्याचा निर्धार आहे. निर्धार करणारी बुद्धी आहे, मी त्या बुद्धीचा द्रष्टा आहे. ऐकी नाही, ज्याच्यामुळं निर्धार होतो तो मी आहे, ज्याचा ती निर्धार करते ते मी नाही. ऐकी नाही, यश्चा मतम तस्य मतम मतम यश्य न वेद सहा. आणि ध्यान करायचं झालं ते शंकराच्या भगवतपूज्यपाद शंकराचार्यांचं सांगतात सगळं करतात. जेव्हा शंकराचार्य काशीला गेले आणि सगळ्या द्वैताचं खंडन केलं, तो श्लोक मला आठवणार नाही, आठवला तर भगवतपूज्यपाद शंकराचार्य गेले आणि सगळ्या द्वैती आचार्यांचं खंडन केलं. विशिष्ट अद्वैताचं केलं, शुद्ध अद्वैताचं केलं, द्वैत सहिष्णू अद्वैताचं केलं,
मध्वाचार्यांचं केलं, सगळ्यांचं खंडन केलं. तेव्हा ते सगळे लोक म्हणायला लागले की बरं हे तर युक्तियुक्त खंडन करतात, श्रुती प्रमाण देतात, बरं अनुभवी महात्मा आहे, आता करायचं काय? आपल्याला या ठिकाणी मोठा प्रतिबंध झाला. आत्तापर्यंत आपण आचार्य म्हणून मिळवणारे सगळे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य म्हणजे आचार्य म्हणून मिळवणारे, तर यांच्या चर्चेपुढं आपल्याला मान तुकवावी लागली. काय करायचं? मग ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की असं करू, हे बौद्ध जसे शून्यवादी आहेत ना, तसं यांना आपण शून्यवादी नास्तिक ठरवू, म्हणजे मग प्रश्नच येणार नाही, आपली जी मतं आहे आपली दुकानं चालतील. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण असं करू, शंकराचार्यांना भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला बोलू, आणि दर्शनाला जर ते आले तर असं समजू की हे वैदिक आहे, आणि मग त्यांना सांगू वेदाचेच हे सिद्धांत आहेत, वेदानेच सांगितलेलं आहे. वेदामध्ये कुठं आपल्याला शुद्ध अद्वैत दिसतं, कुठं विशिष्ट अद्वैत दिसतं, कुठं द्वैत दिसतं. म्हणजे हे सगळे संप्रदाय जे आहे त्या सगळ्या संप्रदाय परंपरा वैदिक आहेत असं म्हणून तुमचं जे मत आहे तर याचा अर्थ तुम्ही जर दर्शनाला हे आले तर यांनी द्वैत मानल्यासारखं झालं की नाही. बघा हे काय म्हणतात, देव आणि भक्त दुजानाही विचार, आणि या म्हटलं की आले, ऐकी नाही. असं जर झालं तर मग त्यांना सांगायचं की हे हरले, ज्या अर्थ हे बोलतात एक आणि करतात एक, असा त्याचा अर्थ होईल. आणि जर समजा यांनी नाही ऐकलं, त्यांना नास्तिक म्हणून, हे भगवान शंकराच्या दर्शनाला येत नाही, यांना आम्ही नास्तिक म्हणू, असं त्यांनी विचार केला. आणि त्यांना सगळ्या काशीच्या विश्वनाथाच्या पुजाऱ्यांनी त्यांना निमंत्रण दिलं की आम्हाला असं वाटतं की आपण विश्वनाथाच्या दर्शनाला यावं. ते म्हणे मी येतच असतो आणि उद्या येणारच आहे. आले, दर्शन केलं, नंतर त्या ठिकाणी त्यांनी काही काळ ध्यान केलं, ध्यान केलं आणि नंतर ते सगळे लागले, त्यांनी डोळे झाकून ध्यान करायला लागले, सगळे बोटं दाखवायला लागले. बघा इकडं काय करतात, अद्वैताच्या गोष्टी करतात आणि परमात्म्याचं ध्यान हृदयामध्ये करतात. अद्वैताच्या गोष्टी करतात, तीर्थयात्रा अधमाधमा म्हणतात, ऐके नाही, आणि स्वतः मात्र दर्शनाला आले. अशा प्रकारचं यांचं बोलणं आणि कृती यांच्यामध्ये महद अंतर आहे हे सिद्ध होऊन जाईल किंवा नास्तिक ठरतील असं त्यांनी विचार केला. पण भगवतपूज्यपाद आले, भगवान शंकराचं दर्शन घेतलं, तिथं ध्यान पण केलं. आणि काय तो श्लोक आहे की ते नंतर ते सगळे लागले खुणवायला, बघा आता बघा यांचं. आणि तितक्यामध्ये भगवतपूज्यपाद ध्यानातून उठले आणि त्यांनी श्लोक सांगितला, त्वदयात्रया सर्वगता हाता असते. त्यांनी स्तोत्र पण भगवान शंकराचं केलं, मानस आत्मा त्वं गिरिजामती सहचरा, स्तोत्र पण केलं. मग ते म्हणायला लागले, बघा स्तोत्र पण म्हणतात, ध्यान पण करतात, दर्शनाला पण येतात. मग ते झाल्यावर आचार्य म्हणतात की त्वदयात्रया सर्वगता हाताते, देवा तुझ्या यात्रेला आलो आणि तू सर्व व्यापक असताना मी तुझ्या दर्शनाला आलो, परंतु सर्व व्यापक आहे. काय स्तुत्या अनया वाक्परता हाताते, आणि तू स्तुतीच्या पलीकडता आहे, शब्दातीत आहे, पण मी तुझं शब्दाच्या द्वारा स्तोत्राने वर्णन केलं. आणि पुन्हा काय म्हणतात, ध्यानेन चेता परता हाताते, तू माझं आत्मस्वरूप असताना मी तुला वेगळं समजून माझ्या हृदयामध्ये तुझं ध्यान केलं. क्षंतव्यमेतत्रयमेव शंभो, ह्या 3 अपराधाचं मला क्षमा करावी. आता सांगा कोणता जो काही द्वैती आचार्य होते तर ते कुठंच आचार्यांना कोण पकडू शकेल? जप ध्यान निर्धार सगळं केलं नाही का? त्यांनी केलं, परंतु आपल्या स्वरूपात राहून होते. आपल्या स्वरूपापासून च्युत न होता ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तसं इथं सांगतात आघवे या उपचारा, सगळे उपचार जरी घडले, कोणते जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देवे विन, देवे विन संसार म्हणजे संसारा म्हणजे ते जो काही व्यवहार करतील त्या व्यवहारात देवा वाचून म्हणजे आपल्या अनुभूती स्वरूप असणाऱ्या आत्म्या वाचून दुसरं तिथं काहीच नाही. अशा प्रकारचं ते एकत्वामध्येच ते सर्व पाहत असतात. आपल्याला दिसते त्रिपुटी, आणि त्या त्रिपुटीमध्ये मात्र त्रिपुटीच्या अतीत असणारं आपलं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश अखंड अभेद्य अशा प्रकारचं स्वरूप, ते स्वरूप ते अनुभवित असतात. टीका आगा भजनाचे उपचार जप ध्यान निर्धार उपपादुनी आचार वर्णाश्रमयुक्त, हे काय करतात, भजनाचे सगळे उपचार करत असतात. त्या ठिकाणी ते काही
पूजा बेलपत्र वाहत नाही असं नाही, भगवंताचं पूजन करत नाही असंही नाही, सगळे उपचार करतात. इतकंच नाही, जप ध्यान निर्धार, ते जपही करतील ध्यानही करतील आणि त्याचं निर्धारणही करताना दिसतील. उपपादुनी आचार वर्णाश्रमयुक्त, आणि इतकंच नाही, दुसऱ्यांना देखील ते वर्णाश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे असं प्रतिपादन देखील करू शकतात. श्रवण मनन निधिध्यासन आणि सर्वदा नामसंकीर्तन, सबाह्य अभ्यंतर पूजन, श्री गुरु पादपद्म. ते म्हणतात कधी श्रवण करताना दिसतील, मनन करताना, निधिध्यासन करताना दिसतील, कधी सर्वदा नामसंकीर्तन करताना दिसतील. सबाह्य अभ्यंतर पूजन, बाह्य आणि अभ्यंतर अशा प्रकारचं पूजन करतानाही ते दिसतील. कोणाच्या? श्री गुरु पादपद्म. जसं 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. काय? आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अशा प्रकाराने ते पूजन करतानाही दिसतील. जो काही स्वभाव ज्ञानियाच्या ठाई निर्वाहो, येथे ऐक्यतेचा अनुभव विकरला नाही, असं त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे अशी त्यांची सहज अवस्था आहे की त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी ऐक्याचा जो अनुभव आहे, त्या ऐक्याच्या अनुभवामध्ये कधीही बिघाड झालेला नाही किंवा परिवर्तन झालेलं नाही. इत्यादी धर्मप्रवाही देवा वाचूनी आन नाही, ऐशी देवाच्या ठाई भजन सिद्धी. त्यांनी कोणत्याही धर्माचं आचरण केलं, प्रवृत्ती धर्म किंवा निवृत्ती लक्षणात्मक धर्म, तरी देवा वाचून त्यांचं कोणतंही भजन सिद्धी, भजनाची प्राप्ती नाही. देवा वाचून कशाचंच भजन ते करत नाही. कोणतंही जरी धर्म देवा वाचून म्हणजे आत्मस्वरूपा वाचून कशाचंच ते आचरण करत नाही किंवा भक्ती करत नाही. सर्व ठिकाणी देवच देवाची भक्ती करत आहे. ती ऐसा देवे, ऐसे देवा तेची देवे, देवपणे भजक व्हावे, ये विषयी बरवे अनेक वचन. ते म्हणतात अशा प्रकाराने देवा तेची देवे, देवाची देवाने केलेली देवच भज्य आणि देवकच त्याचा भजक. अशा प्रकाराने देवपणानेच देव भजक होतो आणि देवपणानेच देव काय होतो? भज्य होतो. आणि याविषयी आणखी काही सांगतो, ते पुढची 40 क्रमांकाची ओवी आहे. आता देवा तेची देवे, देववरी भजावे, अर्पणाचेनी नावे भलतया भलतिया. आता म्हणतात आता देवा तेची देवे आणि देववरी भजावे. हे काय चाललेलं आहे? त्यांचं भजन म्हणजे देवाचंच भजन, देवाच्याच द्वारा आणि देवाच्याच साधनाने सामुग्रीनं चाललेले. देवच देवाच्या उपकरणाने देवाचंच भजन करीत आहे. देवा तेची देवे, देववरी भजावे, अर्पणाची नावे भलतिया. भलतिया अर्पणाचे नावे. त्यांनी त्याला काही अर्पण केलं तरीसुद्धा, काही अर्पण केलं म्हणजे तुळशीदर अर्पण केलं, बेल अर्पण केलं, काही पूजापत्र, काही फळं पुष्प तोय, तरी हे सगळं काय आहे? हे देवच देवाच्या द्वारा देवाचं भजन करीत आहे. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणजे ज्ञानोबा हे एवढं वास्तविक विस्ताराने जीवनमुक्ती प्रकरणामध्ये हे सांगतात. म्हणजे ज्ञानीपुरुषाचा जो बोध आहे तो बोध ह्या स्वरूपाचा आहे. त्याचं अखंड संचलेलं ऐक्य आहे, विद्यमान असलेलं ऐक्य, ते अपरिवर्तनीय आहे आणि ही त्याच्या अनुभवाची खूण किंवा संकेत आहे किंवा त्याचं स्वरूप आहे असं सांगतात. आता देवा तेची देवे, देववरी भजावे, अर्पणाचे नावे भलतिया. भलतिया अर्पणाचे नावे. काही अर्पण केलेलं दिसलं तरी यद्यत करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. आता टीका. आगा वस्तूशी नाही दुसरे, तरी वस्तूची हे अवघे खरे, स्फुरण मात्र स्फुरे ऐशिया स्फूर्ती. आता हे सांगतात. तसं जर पाहिलं तर आपल्या आत्मवस्तूच्या ठिकाणी दुसरं काही नाहीत. आत्मवस्तूच संपूर्ण आहे. सत्य जर पाहिलं तर सर्वत्र ओतप्रोत केवळ आपलं स्वरूपच आहे, आपल्या प्रत्येक आत्मस्वरूपच आहे. आणि ते कसं आहे? स्फुरण मात्र आहे. म्हणजे ते केवळ दृंग मात्र किंवा नेप्ती मात्र, चिन्ह मात्र असं आहे. आणि त्याचंच काय होतं? ऐशिया स्फूर्ती. स्फुरण मात्र स्फुरे ऐशिया स्फूर्ती. आणि त्या स्फुरद्रूप असणाऱ्या परमात्म्याचीच या ठिकाणी स्फूर्ती होत असते. म्हणजे त्याची स्फूर्ती होत असते. म्हणजे कोणत्या तरी उपाधीचा संबंध झाल्यामुळं जणू काही स्फुरण झालं असं आम्हाला अज्ञानी लोकांना वाटत असतं. पण ते स्फुरण त्या अज्ञानाशी संबंध करून स्फुरण नसून ते केवळ दृंग मात्र, अबाधित, अविकारी असंच ते तत्व आहे.
देवपणे स्फुरावे. देव म्हणजे तिकडं काय स्फुरण मात्र स्फूर्ती भावाला प्राप्त झालेलं आहे. जणू काय ईव असा त्याचा अर्थ झाला. गमे भासे वाटे अशी उत्प्रेक्षा आहे जणू काय. देवपणे स्फुरावे भक्तही तेनेचे व्हावे, उपचाराचे नावे आपणची होई जे. आता ते म्हणतात देवपणाने जे स्फुरण होतं आणि जे देवपणाने स्फुरण होतं ना तेच भक्तपणाने स्फुरण आहे. देवाचं स्फुरण आणि भक्ताचं स्फुरण हे काही वेगळं नाही. उपचारानाचे आणि त्याचे जे उपचार आहे, हा भक्त आहे तो देवाला उपचार करतो, ते उपचारसुद्धा कोण आहे? आपलं स्वस्वरूपच आहे. आपणा न होनी खंडन संपादे जरी भजन, तरी भजता काय अनुभवावे लागे. आता सांगा याच्या भजनामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचे खंडन न होता जर हे भजन करता आलं तर भजन करत असताना करता येते. द्वैताचा संबंध न करता जर हे अद्वैत स्वरूप भजन करता येत असेल तर काय आन व्हावे लागे. त्या ठिकाणी आन म्हणजे दुसरं द्वैताचा काही संबंध किंवा आलंबन घेण्याची काही गरज आहे का? अर्थात नाही. न चुके आपुला पाड, तरी भजता काय आड, न भजोनिया निचाड कासे व्हावे. तुम्ही म्हणाल की मग असं भजन करायचं तर करून तरी काय गरज आहे. एकटा एकव्या महिमेत आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं विकारही न होता भजन होतं. मग आज विकार तर होत नाही म्हणजे तो आपल्या स्वमहिमेमध्येच असतो आणि भजन करतो. मग अशा प्रकारचं भजन करण्याची इच्छा तरी कशाला होईल? काय ह्या भजनाचा उपयोग आहे? न चुके आपला पाड म्हणजे आपली पाड म्हणजे थोरवी किंवा आपली बरोबरी, आपलं महात्म्य ते जर काही चुकत नसेल म्हणजे स्वतःच्या महिमेतच जर एकत्वातच ऐक्यभावातच प्रतिष्ठित राहत असेल तर भजता काय आड. मग ते म्हणतात आपल्याला आम्ही काय म्हणू करायची काय गरज आहे असं आम्ही म्हटलं. ज्ञानोबाराय म्हणतात भजलं तर काय हरकत आहे. त्याच्या ठिकाणी भजलं तरी काय हरकत. पुढं सांगणारच आहे हा विषय. ते म्हणतात न चुके आपला पाड, तरी भजता काय आड. भजनाला काय प्रतिबंधच नाही. प्रतिबंध असता तर गोष्ट वेगळी, उलट निष्प्रतिबंध आपलंच भजन आपण करायचं आहे की नाही असं आहे. न भजोन या निचाड कासे व्हावे, उलट काहीच भजन करायचं नाही आणि निचाड व्हायचं असं तरी कशाला आहे की नाही. म्हणून म्हणतात ना काय जाऊन या करू निजधामा, तेथे मी नातडे नाडोळे विश्रामा. आणि येथे पाहुणी तमाल काय येथे सांडून या तमाल मेघश्यामा, नेघो नायको अनिका दुर्गमा. हो या ठिकाणी उलट काय आहे, आम्हाला जर आमचं एकत्वात भजन करता येत असेल, कोणताच प्रतिबंध नसेल तर न भजोन या भजन न करता निचाड काय सावे, निरीच्छ होऊन कशाला राहायचं. जाऊ दे ना. आपली अभिलाषा केली तर आपणच आपला कामना पूर्ण करण्याचा व्यवहार होतो. ते कोणावर अवलंबून राहत नाही. मायेवर किंवा माया कार्यावर कोणतंच अवलंबून राहत नाही. निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती आपलीच आपल्याला घेता येते जर त्या भजनात. तर निचाड कासया व्हावे, कशाला निरीच्छ व्हावं. म्हणजे भजन केल्याने कुठं बिघडलं. आगा न मोडून निश्चळता, पंथू होय जरी चालता, तरी संकोचा माझी पडता विशेष काही. ते म्हणतात जर आपलं निश्चलता मोडत नसेल, आपण बसल्या जागेवर आपली बैठक जशीच्या तशी आणि पंथू होय जरी चालतं आणि मार्गक्रमण करत असेल ऐके नाही. त्याच्यासाठी उदाहरण काय दिलं माऊलींनी, शोकासना सांगडे सोपे व्हावे. जैसे निद्रेचे सुख न मोडे. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, तैसे इंद्रिये सांगडे सुखासन, तैसे सुखासना सांगडे सोपे होय. तैसे सुखासना सांगडे सोपे होय असं सांगतात. माणूस पालखीत बसला, झोपेचं सुख तर काही मोडत नाही आणि मार्गही चालला जातो. हे उदाहरण तर त्याच्याही पुढचं आहे. बसल्याच ठिकाणी जर आपलं मार्गक्रम जागेवर बसला आणि सगळं मार्गक्रमण होत असेल तरी संकोचा माझी पडता विशेष काय. मग त्या भक्तीचा काय संकोच वाटायचं कारण आहे. भक्ती केल्यामुळं आपल्याला काही श्रम होतील वगैरे असं काहीच नाही. कालच ओवी गेली का घरामध्येच बसला, बरोबर ना. घरामध्ये बसला तर बसला म्हणजे काही मोठा परिहार करण्यासाठी बसला नाही. बरं घरामध्येच चालला म्हणजे काही कुठं मार्गात जायचं असं नाही. चालणंही एकच आणि बसणंही, चालणंही घरातच आणि बसणंही घरातच. भक्ती करणं, भक्तीचा व्यवहारही कुठे आत्मस्वरूपातच, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये घरामध्ये बसला म्हणजे जसा बाहेरून आल्यावर बरेच परिश्रम झाले म्हणून आता भाग गेला शिन गेला म्हणून बसतोय का. दोन्हीमध्ये काही नाही, भागही नाही आणि शिनही नाही असं आहे.
तरी संकोचा माझी पडता विशेष काय? मग भजनाचा संकोच करण्याचं काय कारण आहे? आगा आपलेनी स्वभावे देवत्व आपणी फावे तरी भक्तही का न व्हावे आपणची तेव्हा. ते म्हणतात जर आपल्या स्वाभाविक रीतीनं सहज अवस्थेत जर देवत्व आपल्या ठिकाणी प्राप्त होत असेल जिथं आहे तिथं, तर भक्तही का न व्हावे आपणची तेव्हा. देवत्व आपल्याला जिथं बसलं तिथं पावतं आणि जिथं बसलं तिथं तेच देव पण भक्तरूपाने पावतं. तर मग आपण देवाचा भक्तही का होऊ नये आणि देवही का होऊ नये? दोन्ही का होऊ नये? कारण आपल्याला बसल्या जागेवर आहे, कुठल्याही प्रकारची निश्चळता न मोडता आहे. एवं भजताना अभिभवे न भजताना विशेषवे न भजावे का भजावे आपणा न चुकून. फार गोड सांगतात शेव याचा म्हणजे मथितार्थ सांगतात. मग आपल्याला मग भजन करायचं म्हणजे भजन केलंच पाहिजे. केलं म्हणलं की आग्रह. भजन करण्याची काय गरज आहे म्हटलं की आग्रह. तसं नाही. वस्तुस्थिती ज्ञानोबरायांना जी सांगायची ती ही आहे की एवं भजता न अभिभवे. त्यांनी कितीतरी भजन केलं तरी तो अभिभूत होत नाही. कशाने? द्वैताने अभिभूत होत नाही. आणि न भजताना विशेषवे. आणि मी आत्मरूप आहे, मला भजनाचे काय नमन कोणा करावे म्या, असं जर तो म्हटला न भजता, तर न विशेषवे, त्याच्या ठिकाणी काही विशेष निर्माण झाला असं नाही. आणि भजल्याने त्याच्यामध्ये काही त्याचा अभिभव निर्माण झाला असं नाही. मग खरं काय म्हणतात? भजावे न भजावे का भजावे. भजावा किंवा न भजावा. तुम्ही भक्ती करा किंवा न करा, पण आपणा न चुकवणं. भक्ती जरी केली तरी आपल्याला चुकू नका. आणि भक्तीचा व्यवहार झाला नाही तरी आपल्याला चुकू नका. आपल्याला चुकू नका, आपल्या स्वरूपाला चुकू नका. हे महत्त्व आहे याच्यामध्ये सांगायचं. आगा हे अंतरीची खुणं जाणती अनुभवी जन पुढेही निरूपण आयशेची असे. त्या म्हणा ही सर्वात ही खरं ज्ञानोबरायांची आंतरीची खूण आहे. ही सर्वात गुरुगम्य हे ठाय जसं आपण म्हणतो किंवा हे इति गुह्यतमम शास्त्रम, हे अत्यंत गुह्यातील गुह्य शास्त्र, ही खूण किंवा हा संकेत हे फक्त अनुभवी लोक जे आहेत ते जाणतात. आता पुढेही याविषयी अजून काही निरूपण करणार आहोत असं सांगतात. आपण थोडं भजन घेऊ आणि नंतर राहिलेलं जो थोडंसं आहे ते आज पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. राम महाराज म्हणा. जणी जाय पानियासी, जणी जाय पानियासी, जणी जाय पानियासी, मागे धावे ऋषिकेशी, मागे धावे ऋषिकेशी, पाय भिजोनी दिहात, पाय भिजोनी दिहात, मागे धावे ऋषिकेशी, मागे धावे ऋषिकेशी, पाय भिजोनी दिहात, पाय भिजोनी दिहात, माथा घागरी वाहात, माथा घागरी वाहात, पाय भिजोनी दिहात, पाय भिजोनी दिहात, माथा घागरी वाहात, माथा घागरी वाहात, पाय भिजोनी दिहात, पाय भिजोनी दिहात, पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात
रांजणात भरी पाणी रांजणात भरी सडा सारवण करी सडा सारवण करी पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात सडा सारवण करी सडा सारवण करी पाय हात पाय भिजोनी हात माथा घागरी वाहात माथा घागरी वाहात पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात माथा घागरी वाहात माथा घागरी वाहात पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात धुणे धुवनियानी 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 मने नामयाची जनी मने नामयाची जनी जनी पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात मने नामयाची जनी म्हणे नामयाची जनी जनी पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात माथा घागरी वाहत माथा घागरी वाहत वात पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात माथा घागरी वाहत माथा घागरी वाहत वाहत पाय भिजोनी हात पाय भिजोनी हात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता काही लोक असं म्हणतात की केवळ एकपणामध्ये भजन घडेलच कसं. भजन घडायचं असेल तर दोन पाहिजे. आपला एक संस्कार आहे की सुखाचा भोग पाहिजे तर भोगासाठी दोन पाहिजे. आणि सुखरूपतेमध्ये एकात सुखरूपता आहे पण सुखाचा भोग नाही, अशी आपली हे सर्वसाधारणपणे कल्पनाच आहे. आणि त्या कल्पनेला अनुसरूनच महापुरुषांनी संगतीसुद्धा तशी सांगितली आहे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. व्यवहार म्हणजे विशेष भावाला आल्याशिवाय सुखाची उपलब्धी होत नाही असं सांगतात. पण बरेच लोक म्हणतात अद्वैतात भजन होईलच कसं. म्हणून ज्ञानोबारायांची प्रतिभा जी आहे ती प्रतिभा एक उदाहरण उपपत्ती सांगते आणि अद्वैतात भजन होऊ शकतं असं सांगतात.
सगळ्यांना निरुत्तर करून टाकलं ज्ञानोबरायांनी ह्या दृष्टांताने. जे काही युक्तिवादी आहेत सगळे युक्तिवाद्यांची तोंड बंद पडतील अशा प्रकारचं उदाहरण दिलं. माऊली सांगतात 41 क्रमांकाची ओवी आहे. आपण ह्या थोडेच ओव्या आहेत, यांचा सरळ अर्थ पाहू. देवो देऊळ परिवारू की जे कोरुणी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. माऊलींना विचारलं अद्वैतात भक्ती कशी होईल. माऊली काय म्हणतात, अद्वैतात भक्ती का होणार नाही. असं म्हणतात, का होणार नाही असा प्रश्न आक्षेपार्थाने विचारतात. होईल का नाही तर तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, अर्थात व्हावा, होईलच, होऊ शकतोच असं त्याचा अर्थ आहे. तर ते सांगतात, माऊली उदाहरण देतात की मागं त्यांनी सांगितलं भजन करा किंवा न करा, परंतु आपले जे अखंड ऐक्य आहे ना त्या ऐक्यामध्ये कधी भंग पडू देऊ नका, हे एवढंच महत्त्वाचं आहे असं सांगितलं. मग या ठिकाणी भजन घडू शकतं का, तर त्यासाठी उदाहरण देतात. एकच डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये कोरलं आणि देऊळ कोरलं. देऊळ कशात आहे, त्या डोंगर एकच आहे त्याच्यामध्येच देऊळ कोरलं आणि त्याच्यामध्येच एखाद्या इष्टदेवतेची मूर्ती कोरली. मूर्ती कोरली. मूर्ती देवळामध्ये काय आहे, देव आहे आणि त्याच्यामध्ये परिवार आहे. पुढं जय विजय आहेत, त्याच्या पुढं ज्ञानोबा आहे, तुकोबारायांच्या मूर्ती आहेत. तुकाराम महाराज विणा घेऊन भजन करतात. ज्ञानोबा आहे संजीवन समाधीस्थ ध्यान करीत बसलेले आहेत. अशा प्रकारचं तिथं असणारं दररोज पूजेचं साहित्य पण दाखवलेलं आहे तिथं आहे सगळ्या प्रकारचं. तर ते म्हणतात पण हा सगळा एकच डोंगर आहे की नाही. मग देवही त्याचाच, देऊळही त्याचंच, परिवारही त्याचाच आणि एकच डोंगर आणि तो कोरून आपल्याला करता येतो की नाही, त्याचं एक पण न मोडता. मग तैसा त्याप्रमाणे भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. या ठिकाणी भक्तीचा भज्य भजक आणि भजन अशा त्रिपुटीनं युक्त किंवा भज्य आणि भजक अशा प्रकारचा व्यवहार का होऊ नये, होऊ शकतो एकत्व अबाधित राहून. याविषयी टीका झाली या भोगतयाचा, तेची झाली या भोगतयाचा, तेची झाली या भोगतयाचा, न घडे हा भाव जयाचा, न घडे हा भाव जयाचा, तीही बोले केवी बोलाचा उच्चारू, तीही बोली केवी बोलाचा उच्चारू के. बोल हा शब्द आहे ना, बोल शब्द आणि उच्चारण काय केला, बोल. आणि बोल पुन्हा काय आहे, उच्चारणही बोलच आहे. आणि काय बोललेले आहेत, बोलाविषयी बोलच बोललेलं आहे की नाही. असं घडू शकतं की नाही. तिथं माऊलींनी ही युक्ती दिली, इथं मंदिराची युक्ती दिली. बोले बोलाचा जेवी उच्चारू की जे. असं करता येणार नाही, सगळं म्हणता येईल पण आपल्याहून भिन्न असलं पाहिजे. बोलाला बोल शब्द उच्चारता कामा नाही. आणि होतं की नाही हे आपले अनुभव आहे की नाही. आता टीका. देव देवळादी प्रवाही पर्वत तितुके झाला नाही आणि आवडीचे काही न पुरवीची कोड. देव देऊळ आणि परिवार हा सगळा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये हा जो पर्वत आहे तो इतका परिवार देव देऊळ असा भिन्न भावाला प्राप्त झाला आहे का. पर्वत एकच आहे, त्याचंही एकरूपता अभंग आहे आणि आपल्या आवडीचं इच्छा त्यांनी पुरवली की नाही. एकत्व अबाधित ठेवून अनेकत्वाला प्राप्त झाल्यासारखा झाला की नाही. आणि त्या ठिकाणी देवभक्त असा द्वैत आहे असा कल्पित व्यवहार झाला की नाही, होऊ शकतो की नाही असं सांगतात. आगा सगळाची पर्वत कोरिजे देवदेवालय समजतं ते बी संपादता भजन जातं सगळीची वस्तू. ते म्हणतात सगळा एकच पर्वत पण त्याच्यामध्ये देव देवालय असा सगळा परिवार आपल्याला कोरता आला. त्याप्रमाणे आपण जर हे भजन भगवंताचं अद्वैत भजन जर आपण करायला लागलो तर सगळेचे सगळं काय आहे, सगळं वस्तुजात सगळं आत्मस्वरूपच आहे. अहो अनुभवाची खुण अनुभवाची वस्तू पूर्ण तो अनुभव मात्रची जाणं भजन व्यवहारो. इथं सांगतात ते दैश्य पदाची कोरण संडी असा माऊलींना अभिप्रेत असणारा अर्थ टीकाकार या ठिकाणी सांगतात की अनुभवाची खूण. अनुभवाची खूण काय आहे, अनुभवाची वस्तू पूर्ण. अनुभव म्हणजे कोणाच्या अनुभव्य वस्तूचा अनुभवकाला अनुभव घेतला असं त्या त्रिपुटीतल्या अनुभवाचं स्वरूप, ते ह्या अनुभवाचं स्वरूप नाही. हा अनुभव म्हणजे काय, परिपूर्ण वस्तू. अनुभव म्हणजे काय, दृंगमात्र असणारी जी वस्तू त्यालाच अनुभव असं दुसरं नाव आहे. त्या वस्तूचा अनुभव नाही, अनुभव मात्र असणारी वस्तूच आहे. म्हणून म्हणतात अनुभवाची वस्तू पूर्ण तो अनुभव मात्राची जाणं भजन व्यवहार. आणि त्या अनुभव मात्रामध्ये म्हणजे दृंगमात्र स्वरूपाने असणं हा खरा काय आहे, हा खरा भजनाचा व्यापार किंवा भजनाचा व्यवहार आहे. म्हणजे आपल्या नित्य स्वस्वरूपस्थ राहणं हेच खरं काय आहे, भजन आहे.
चिन्मात्राची सत्ता चिन्मात्र येऊनी भजन पंथा भक्ती व्यवहारू चालिता तेनेची होय. चिन्मात्राच्या सत्तेवर हा जरी आपण म्हणतो ना सत्ता स्फूर्ती, हे सगळ्यांना आता दररोज आपण चांगदेव 65मध्ये ऐकतो ना, अमृतानुभव ते वारंवार हे चिंतन येतं. तर ते सांगतात चिन्मात्राच्या सत्तेनं, तो चिन्मात्राच्या सत्तेनं कल्पित काही द्वैत भावाला आलं असं नाही. चिन्मात्राच्या सत्तेनं चिन्मात्रच भजनाच्या मार्गाला आलं. म्हणजे भजनही कोण झालं? चिन्मात्र. भजकही कोण झाला? चिन्मात्रच झाला. आणि भज्य कोण झाला? चिन्मात्रच झाला. आणि असा जर भक्ती व्यवहार चालवला तो कोणी चालवला? कल्पित द्वैताने चालवला का चिन्मात्राने? महाराज काल फार गोड वाक्य बोले. चिद्भाष्य शब्दाने या ठिकाणी आभासिक दृश्य नाही समोर घ्यायचं, चिद्भाष्य शब्दाने चित समोर आलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून हे बोलतात या ठिकाणी. म्हणून हा सगळा भाष्य पदार्थाने चालवला म्हणण्यापेक्षा चैतन्याने चालवला. सगळा व्यवहार चैतन्य स्वरूपात झाला, त्याच्या वाचून झाला नाही, आहे की नाही? आणि तरीसुद्धा जो पदार्थच नाही त्याचा संबंध लावून त्याच्याच माथी तुम्ही मारता किंवा त्याचा महत्त्व प्रतिपादन करता, त्यापेक्षा हा सर्व कुठं येते? हे सगळं चित्कल्लोळ आहे. चित्सागराचे हे कल्लोळ आहेत, चिन्मात्रत्वाचे हे कल्लोळ आहेत, तरंग आहेत असं तुम्ही म्हणा. आणि ह्याचा आशयाने त्या ठिकाणी आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंगण, आनंदाचे अंग, आनंदाची असं सांगितलं. म्हणजे ही अन्वयाची जी काही स्थिती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आगा हुताशनाचे वदन स्वतःची होनी हुताशन ज्वाळी करी शोभायमान आपणच होय. अग्नीचं मागं हा दृष्टांत गेलेला आहे. हुताशन अग्नीचं जे तोंड आहे ते कोण आहे? ज्वाला, ऐके नाही. आणि त्या ज्वाला कोण झालेला आहे? अग्नीहून भिन्न आहे का? ज्वाला अग्निस्वरूपच आहेत. मग त्या स्वतःची होणी हुताशन, अग्नीच काय झाला? अग्नीच्या ज्वाला रूपाने तोंड झालेलं आहे. तोंडही अग्नीच, ऐके नाही. आणि ते तोंड आहे कोणाचं? अग्नीचंच आहे. ज्वाळी करी शोभायमान, उलट त्या ज्वाळाने ज्वालारूपी मुखाने अग्नीच्या स्वरूपाला अधिक शोभायमान केलेले आहे. एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे असं झालेलं आहे. तेवी आपला आपण आनंदचे आनंदायमान. हे बरं का, ही जी रूप केली ना त्याला काय म्हणतात? व्याकरणाचं एक म्हणजे धातूपासून नाम तयार केली त्याला, हां नामधातू ना, ह्या नामधातूच म्हणता येईल आनंदायमान. हे माऊलींचे हे शब्द प्रभुत्वाचं आहे की नाही? ते या ठिकाणी म्हणतात तेवी आपला आपण आनंदचे आनंदायमान. आपला आनंदच काय झाला? आनंदायमान, आनंदाने युक्त झाला. आपणच आपल्या आनंदाने काय झाला? युक्त झाला. पण आनंदाने युक्त झाला तोही आनंदच आहे. आणि आनंदाने जो युक्त झाला तोही काय आहे? आनंदच आहे. होता काय आनंद लागे? आनंदानेच आनंद भोगला तर तिथं काही इतराचा संबंध लागला आहे का? ज्वालाने त्या आपल्या हुताशनाला ज्वालारूपी मुखाने शोभा आणली तर अग्नीनं आली का? तिथं मुख म्हणून वेगळं काही आलं आहे? काही नाही. भेद निर्माण झाला नाही. आता भजावे का न भजावे आपण या चुकी न जावे तरी न भजता ये स्वभावे भजनाची वाढते. कोणती ओवी आहे ना? न भजता ये. हां तैसा मी जे तुला घवा तेची, हां चांगलं मोठ्यांचं. तैसा मी जे तुला घवा तेची तुक तयाची असत भावा तरी न करिता पांडवा भजन झाली. जेवढा मी परमात्मा आहे त्याच्या सद्भावाने तेवढंच जर कवळ घातली आणि त्याच्याशी समरस झाला तर त्याने न करता देखील माझं भजन झालं असं भगवान स्वतः मुखतः ही गोष्ट आपुल्या काय स्वमुखे आपण सांगेतो श्रीहरी. त्याचं न करिताही पांडवा भजन झाले. ऐसे मीची होनी पांडवा, तैसे मीची होनी पांडवा करीती माझी सेवा नवलावतो सांगावा असे न ऐक. काय येतो नवलाव? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या तुष्यन्ति च रमन्ति नित्ययुक्ता उपासते. अशा प्रकारचं जर असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या अद्वैत भावाला काही विघड झाला का? त्याच्यामध्ये निर्माण नाही. तसं सांगतात. आता म्हणतात आता भजावे का न भजावे आपण या चुकी न जावे. भजन करा किंवा भजन करू नका तरीसुद्धा आपल्या, म्हणून त्या ज्ञानीपुरुषाचं त्याची झोपसुद्धा निद्रा समाधी स्थिती तो घेतोय झोप आणि त्या आहे त्याची समाधी. न करताही पांडवा भजन झाले. भजावे का न भजावे आपण या चुकी न जावे. आपण या चुकी न जावे. आपल्या स्वस्वरूपापासून च्युत होऊ नये हे खरं महत्त्वाचं आहे.
भजन तुमच्याकडून बाह्य अंगाने होतं की न होतं, परंतु तुमच्या स्वस्वरूपापासून च्युती मात्र कधीच होता कामा नये. तरी न भजताही स्वभावे भजनच वाढे. तर तुम्ही भजन नाही केलं तर ते नित्य नूतन वृद्धिंगत होणारं भजन आहे. तैसे हारुमणी निजे देविका स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. तसा हा नित्य नूतन वृद्धिंगत होणारा, उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा हा आनंदाचं हे भजनच चालू आहे. आता ही गोष्ट जर बारकाईने आपण सगळ्या वयांचं, ज्याला आपण म्हणतो ना षडलिंगपूर्वक चिंतन जर आपण केलं, किंवा हे एक अधिकरण आहे, याचं अधिकरणाचे लक्षणं घेऊन आपण याचं चिंतन केलं तर मग मात्र, किंवा उपक्रम उपसंहाराधिकांच्या साह्याने एवढ्याच याचं चिंतन केलं तर ज्ञानोबरायांचा अभिप्राय काही लक्षात येईल. नाही तर कोणी काय करेल, भक्ती होऊ शकते याची सिद्धी करेल, कोणी म्हणेल भक्ती होतच नाही याची सिद्धी करेल ना. दोन्ही सांगायचं नाही. ज्ञानोबरायांना सहज होणारं जे भजन आहे ते भजन म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये आपण नित्य अवस्थान, हेच खरं काय आहे, त्याचं नित्य भजन चालू आहे. बाह्य भजन झालं तरी ते भजनच आहे आणि न झालं तरी ते भजनच आहे, हे खरं सांगायचं आहे. बरोबर ना महाराज? हे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सांगायचं आहे. तर आता सांगतात की याच्यासाठी सांगतात, आता भजावे का न भजावे, आपण या चुकीनं जावे, तरी न भजताये स्वभावे भजनाची वाढे. 42 क्रमांकाची ओवी आहे. अहो मुगी मुग मात्र जैसे, घेता न घेता नवल नसे, केले देवपण तैसे दोही परी. आता ते म्हणतात मुगी मुग मात्र जैसे, मुगी म्हणजे मुक, आणि त्या मुग्याने काय केलं, जैसे मुग मात्र घेता किंवा न घेता. मुगी म्हणजे इथं मुगाचा हे नाही, मुग म्हणजे मुका, ते असं. तर मुका मनुष्याने मुग घेता म्हणजे मौनाचं व्रत घेतलं, किंवा त्यांनी ते मुग गिळणे म्हणतात ना, काय मुग गिळून बसला म्हणजे मुका बसला, असं त्याचा अर्थ आहे. तर मुगी मुग मात्र जैसे घेता, मुक्या मनुष्याने जैसे मुग मात्र घेता म्हणजे मौनाचं व्रत घेतलं, किंवा तो म्हणला की नाही मी आता न घेता, मी मौनाचं व्रत घेणार नाही, मी तोंड भरून बोलेल, असा मुका म्हणला, ऐकी नाही. तर ते म्हणतात की न घेता नवल नसे. तर माणसाला काही नवल वाटतं का? अहो मुक्याने मौन घेतलं, काय मौन घेतलं, तो मुकाच आहे. बरं नाही म्हणे मुक्याने आज बोलायला ठरवलं, बोलायचं ठरवलं तर बोलताच येणार नाही, कारण काय, तो मुकाचा आहे. बरोबर ना? अशी जशी स्थिती आहे, केले देवपण तैसे दोही परी, त्याप्रमाणे याचं देवपण दोन्ही प्रकाराने केलेलं आहे. देवपणाचं दोन्ही प्रकाराने केलेलं आहे म्हणजे त्याने भजन केलं तरी त्याचं देवपण तसंच आहे, आणि भजन नाही केलं तरी त्याचं देवपण तसंच आहे. म्हणजे त्याच्या देवपणामध्ये, त्याच्या स्वस्वरूपामध्ये, स्वाभाविक स्थितीमध्ये कोणत्याच प्रकारचं विकार काही किंवा गत्यंतर स्थित्यंतर काहीही होत नाही, अशी खरी याची स्थिती आहे. म्हणजे अमृतानुभवाला विषय सांगायचा, तो जीवनमुक्ती स्थिती सिद्ध करत असताना त्याने ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक किंवा ज्ञान लक्षणात्मक अशी भक्ती केलीच पाहिजे, असं हे सांगण्यात तात्पर्य नाही. बाबा तुमची स्वरूप स्थिती कायम अभंग आहे आणि त्या स्वरूप स्थितीचंच नाव जीवनमुक्ती आहे. मुक्ती म्हणून दुसरं काही नसून, अगोदर ते इकडं तरी आपल्या वेदांत प्रकरण ग्रंथात म्हणतात अज्ञान निवृत्तीने उपलक्षित ब्रह्म, त्याला मोक्ष असं किंवा मुक्ती असं म्हणतात. इथं अज्ञान आणि ज्ञानाने अस्पर्शित चुंबित असणारी जी नित्यसिद्ध स्थिती, तिला मुक्तता असं म्हणतात. ऐक नाही, ही इथं जर पाहिलं तर तिला काय म्हणतात, मुक्तता असं म्हणतात. एवढी तुमची आईशी मुक्ती असे सहज, आणि ते आता परिसवू तुझं. कारण का, तू आता अमृतानुभवाचा काय आहे, ज्ञानांबुज द्विरेफ, तू ज्ञानांबुज द्विरेफ की, अशा प्रकारचं त्याला सांगतात. तू खऱ्या ज्ञानरूपी ह्या कमलावर गुंजन करणारा भ्रमर आहेत, म्हणून तुला इति गुह्यतमं शास्त्रम, म्हणून तुला हे सांगतो. तू ह्या भक्तीच्या, ही भक्ती आहे आईशी, आणि ही सहज भक्ती आहे, आणि या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मध्ये, याने तू मला प्राप्त होशील असं सांगायचं. आगा आता सांगतात, झालं ना. आता टीका 42 क्रमांकाची होई. अहो मुगी मुग मात्र जैसे, घेता न घेता नवल नसे, केले देवपण तैसे दोही परी. आगा मुगी मात्राचा पाही, सांडिता न सांडिता काही, हानी लाभ नाही
तैसे झाले. मुगी म्हणजे मुगी मात्राचा पायी म्हणजे केवळ मुका आहे अशा पुरुषाच्या ठिकाणी सांडिता न सांडिता पायी त्यांनी मौन टाकलं किंवा मौन स्वीकारलं तरी हानी लाभ नाही. मौन त्यांनी घेतलं म्हणून काही लाभ झाला असं नाही, आणि मौन तोडलं म्हणून त्याच्या ठिकाणी काही तोडलं म्हणजे हे फक्त वाचारंभने मौन मुख्याने मौन तोडलं आणि मुख्याने मौन घेतलं हे शब्द आहेत आणि अर्थ नाही. अशा प्रकारचे शब्द मात्र आहेत, अर्थहीन आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. तसं होतं म्हणतात. तसं याच्या भजनाची तुलना केली. मुख्याच्या मौन आणि ह्या ज्ञानीपुरुषाच्या भजन याची तुलना, भजनाचा भाव किंवा भजनाचा अभाव याची तुलना केली की अहो भजता काही न तुटे, नाना भजता एक वाटे, तरी संकल्पाची वाटे कसया जावे. ते म्हणतात भजन करत असताना जर काही त्रुटी होत नसेल आणि भजन करीत असतानाही द्वैत न वाटता ऐक्याची अनुभूती अखंड राहत असेल तर मग उगीच द्वैत्वाचा संकल्प करण्याच्या वाटेला कशाला जावं. द्वैताचा अभिरुची ठेवून द्वैताचं साह्य घेण्याची काय गरज आहे त्या भजनामध्ये. संकल्पा वाईले असोन न मोडून या स्वभावाची खुन, त्या स्वभावे घडो भजन की न भजोई सुखे. ते म्हणतात किती झालं तरी तुमचं स्वरूप हे ते संकल्प मात्र नसून त्या संकल्पाचा द्रष्टा दृंगमात्र असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे खरं तर त्या संकल्पाला दृश्य करून तत्सापेक्ष द्रष्टृत्व किंवा साक्षीत्व हेही त्याचं स्वरूप नाही. ते काय आहे, केवळ दृंगमात्र स्वरूपाने त्याचं द्रष्टेपण आहे. आणि त्या ते दृंगमात्र द्रष्टेपण कायम संकल्पाच्या वेगळंच आहे. संकल्पाहून ते भिन्नच आहे. न मोडून या स्वभावाची खूण. मग अशी जर आपल्या स्वभावाची म्हणजे आपल्या स्वरूपाची खूण किंवा संकेत काही न मोडता त्या स्वभावाने जर भजन घडत असेल तर घडू देत, आणि नाही घडलं तर न घडू दे असं सांगतात की न भजोई सुखे. आगा स्वरूपीची स्वसंवेद्य खूण त्याची तेथील भजन, त्या खुनेशी काय आण होईल आता. स्वरूपाची जी स्वसंवेद्य खूण आहे ते म्हणजे स्वरूपाचं स्वसंवेद्यत्व जे आहे, स्वसंवेद्यत्व जे आहे तेच त्या खरं काय आहे, भजन आहे. म्हणजे या ठिकाणी जाणीव निनीव भगवंती नाही. ते काल ते बाबूराव महाराज आले होते ना, ते म्हणले तुम्ही एवढा वेळ बोलले त्याचं एकच मला असं वाटतं की ते ज्ञानोबरायांचं सूत्र एकच आहे हरिपाठातलं, जाणीव निनीव भगवंती नाही. मला वाटतं की याच्या 2 ओळीत 2 शब्दात सगळं आलं म्हणे. उगीच बडबड करीत बसले म्हणे तुम्ही, फार जीव लावा असं म्हणे. आणि खरंच आहे की नाही, जाणीव निनीव भगवंती नाही असं त्यांनी सांगितलं. आगा स्वरूपीची ससंवेद्य खूण, स्वरूपाची जी स्वसंवेद्य खूण आहे त्याची येथील भजन, तेच इथलं खरं भजन आहे. म्हणजे आपल्या स्वस्वरूपाने राहणं हे खरं त्याचं काय आहे, भजन. त्या खुनेशी काय आण होईल आता, त्या खुनेपासून काय अन्यथा काय होणार आहे का आता, नाही. त्या स्वभावाशी खंडन करून की जे मावेचे पूजन, तरी स्वरूप काय आपण अपूज्य असे. ते म्हणतात हे आपलं स्वभाव म्हणजे आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं खंडन करायचं आणि मायेचा संबंध घेऊन त्या बरोबर ना त्या कार्यरूप पदार्थांचं पूजन करायचं किंवा द्वैताला सत्य समजून पूजन करायचं. ते पूजन त्या चिन्मात्र तत्वाचं पूजन आहे का ते मायेचं पूजन आहे? ते मायेचं पूजन आहे, ते बहिर्मुख झालेलं पूजन आहे. तरी स्वरूप काय आपण अपूज्य असे. मग ते जर मायेचं पूजन करायचं तर आपलं स्वरूप काय अपूज्य झालं की काय ऐक नाही. मग पूज्य जे पूज्य आणि पूज्याच्या आतीत असणारं आपलं जे स्वरूप, त्या स्वरूपाने राहून नित्य पूजन होत असताना या ठिकाणी त्रिपुटीची किंवा द्वैताची कल्पना करून केलेलं जे पूजन, ते पूजन मायेचं पूजन नाही का? मग जर मायेचं पूजन करणंच पूजन असेल तर याचा अर्थ काय, त्याचं अधिष्ठान असणारं आत्मतत्व हे अपूज्य आहे की काय असं सांगतात. तुझ्यावया न पूजावयाचे मिसे, देवपणाचे असे सरिसे, त्या दोही भावांचे भडसे पडिलेच नाही. पूजा करावी किंवा पूजा करू नये, बरोबर आहे ना. या दोन्हीमध्ये पूजा करावी म्हणलं तर देवपण तसंच आहे, आणि पूजा करायची नाही म्हणलं तर देवपण तसंच आहे, बरोबर ना. पूजा करणं आणि न करणं यांनी अस्पर्शित अचुंबित असं आपलं स्वतःसिद्ध देवपण ते तर काय आहे, अबाधित आहे.
ते या दोही भावांचे बडसे पडलेच नाही. ते देवपूजा करावी का देवपूजा करू नये या दोन्ही भावाला ते कधी प्राप्तच झालेलं नाही. आहे की नाही? हे खरं देवाचं भजन आहे. की नाही? असा निश्चय हे खरं देवाचं भजन आहे. त्याच्या पुढं जाऊन म्हणलं तर हाची निश्चय माझा परी निश्चयाहोनी दुजा. पूजा करीत नाही का? करतो, पण आतमध्ये जसं आता आचार्यांचं उदाहरण झालं, तुकाराम महाराज करीत नाही, सरते कर्तृत्व माझ्याने परी मी त्याहोनी असे भिन्न. अशा प्रकारचं पूजा करावी, अशा प्रकारचं कर्म करावं. ते भजता का न का म्हणजे विधी म्हणून नाही झालं तरी चालेल, पण मग नाही केलं तरी चालेल. फक्त एक आहे, आपल्या आत्मबोधापासून च्युत होऊ नका. ते भजता का न भजता पूजिलेचे असे न पूजिता. इथं असं सांगतात, इथं पूजिलेचे असे न पूजिता असं झालं आहे ना, त्याच्यातले पदच्छेद करावा. बरोबर ना कृष्णा महाराज? ते भजता का न भजता पूजिलेचे असे न पूजिता. ते असे आणि न असं दोन विभक्त करावं, नाही तर मग अर्थ लागणार नाही. तेव्हा म्हणतात असं जे आपलं स्वरूप आहे ना, त्या स्वरूपाचं भजन केलं काय आणि त्याचं पूजन केलं नाही तरीसुद्धा ते पूजिलेचे असे न पूजता ते पूजलं आणि किती पूजा केली तरी त्याची पूजा झालीच नाही, अशा प्रकारची त्याची पूजा करावी. ये विषयी मागुता आईशीची बोले या विषयात आम्ही नंतरही असं सांगणार. आता बरेच दृष्टांत सांगतात. एक चालू ओघातला विषय म्हणून एक ओवीचं आपण टीका आणि ओवीचा धावता अन्वयानुरूप अर्थ पाहू. हे कसं आहे त्याचं पूजन उदाहरण सांगतात माऊली. आखताची देवता आखताची पूजिता मा आखती काय आता पूजो जावी. आता सांगतात आखता म्हणजे अक्षयता, काय त्याला अक्षता, तांदूळ जे आपण देवाला वगैरे पूजित वाहतो अक्षता रूपाने, तर ते अक्षताची देवता. एखादी देवता कोरली कशाची? तांदूळाचा ढीक ठेवला, त्याच्यामध्ये अक्षतेचीच काय केली देवता, आणि त्या देवतेला पूजा कशाची करायची? अक्षताच टाकून, पण अक्षतेनेच तिचं काय केलं? पूजन केलं. मग आता म्हणतात मग आखती काय आता पूजो जावी. मग अक्षताने त्या अक्षताच्या देवतेचं काय पूजन केलं पाहिजे? केलंच पाहिजे काय? अर्थात असं काही नाही. बरं केल्याने काय झालं? केलं तरी अक्षताने अक्षताचं पूजन केलं, आणि नाही केलं तर कुठं काय नेऊन झालं? अक्षताच देव आहे आणि अक्षताच पूजा आहे, आणि ते दोन्ही एकच असल्यामुळे नाही केलं तरी कुठं काय झालं? आणि केलं तर काय झालं? केलं तरी दोन्ही अक्षताच देवता आणि अक्षताच काय आहे? पूजा साहित्य दोन्ही आहे. म्हणून केलं काय आणि न केलं काय? आखताची देवता आखताची पूजिता. पूजा करणाऱ्या अक्षताच आहेत, साधनही अक्षताच आहे, आणि ते जे दैवत आहे ते सुद्धा काय आहे? पूज्यसुद्धा अक्षताच आहे. मग अक्षताने आता काय पूजा जावी? अक्षताने त्याला काय पूजा करण्याची गरज आहे? केली काय आणि न केली काय? तांदुळी देव रेखिला तो टीका काय सांगा ना. आखतेची असे न पूजिता. आखताची देवता आखतेची असे न पूजिता. आखतेची असे न पूजिता. हां बरं, काय म्हणजे अर्थात काय बदल होईल? पाठभेद काय? आखताची देवता आखतेची असे. हा, अक्षताची देवता अक्षता स्वरूपच आहे, तिला काही पूजा करायची गरज नाही का? न पूजिता असा असाही अर्थ करता येईल, आणि हा असाही ठेवला तरी अर्थ होतोच त्याचा. तर आखताची देवता पुढं सांगा. आखतेची असे न पूजिता. अखतेची असे न पूजिता. अक्षतेची देवता अक्षताने पूजा केली नाही तरी त्या अक्षता रूपाने आहेच आहे, आणि मग अखती आता काय पूजावी? मग तिला अक्षताने पूजण्याची काय गरज आहे? असं आहे. आणि इथं केलं तर दोन्ही अर्थ होतात. ते अखताची देवता आणि अखताची पूजिता म्हणजे अक्षताच्या देवतेचं अक्षतेने पूजन केलं. मग अखती काय आता पूजा जावी? अक्षताने खरं पाहिलं तर त्याला पूजण्याची गरज काय? न पूजलं तरी काय त्याच्यामध्ये बिघाड होणार आहे? काय त्रुटी होणार आहे? असा अर्थ. आता टीका. तांदुळी देव रेखिला तो तांदुळाकरीच पूजिला, न पूजेची तरी काय झाला? अपूज्य देव. ते म्हणे तांदळांनी देवाचं रेखाटन केलं आणि नंतर तांदळाच्या द्वाराच त्या अक्षताने त्या देवाचं पूजन केलं आणि न पूजन केलं तर ते काय अपूज्य झाला? तर
तर तो पूजा विवर्जित झाला का? पूजा न केल्यामुळे तो अपूज्य झाला का? न करता देखील त्याची पूजा होतच आहे. तो आपल्या महिमेत आहे ते तांदूळ रूपाने. आखती करी पूजावे ते तव त्याच्या अंगी आगवे, न पूजिजे तरी स्वभावे पूजिलाचे असे. तर आखती करी आहे ना, तर ते मला वाटतं संहिता करावं त्याचे. आखती करी म्हणजे अक्षय कायच्याच्या द्वारा, कायच्याच्या अक्षताच्या द्वारा असं करावं. आखती करी पूजावे म्हणजे अक्षतांच्या द्वारा त्याचे पूजन करायचे. तर ते त्याच्या अंगी यावे. ज्या अक्षताने पूजन करायचे ते त्याचं स्वरूपच आहे. त्याच्या अंगामध्ये पूर्णपणे अक्षता हे स्वरूपच आहे त्याचं. न पूजिजे तरी स्वभावे पूजिलाच असे. जरी तुम्ही त्याची पूजा केली नाही तरी पूजा होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, अजून एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. हे सगळं ब्रह्मार्पण होतच आहे. नाही हे अखंड हे सकळ सकळामुखी, अखंड हे सकळामुखी सहज अर्पत असे मज सहज अर्पत असे मज एकी, की नेनने यासाठी मूर्खी न पविजेची नयनने यासाठी मूर्खी न पविजे माते. फक्त आज्ञात आहे, त्याचं ज्ञापनच करायचं. अर्थ सांगा. सर्व प्राणी मात्रांकडून नेहमी जेही काही भक्षण केलं जातं, सर्वांच्या मुखातून मज एका परमात्म्यालाच ते सर्व अर्पण केलं जातं. पण अज्ञानी पुरुषाला हे माहिती होत नाही, म्हणून त्यांच्याकडून हा यज्ञ घडत नाही. चाललेला आहे यज्ञ, पण हा यज्ञ चाललेला आहे हे त्याला फक्त काय आहे? अज्ञात आहे. आणि जर ज्ञात झालं का तो काय म्हणतो? ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं. देव झाल्यावर एक अभंगाचा अर्थ वाचला मी की त्यांनी वेगळाच लावला अभंगाचा अर्थ. देव थोडक्यात सांगतो, नंतर चिंतन करा किंवा पुन्हा त्याची साधक बाधक विचार. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घरपुसोनी, ह्या विषयावर लावला त्यांनी की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता कोणी. जर तुकाराम महाराजांना म्हटलं की देव घ्या असं जर म्हटलं त्यांना, तर ते म्हणतात आयता आहे, स्वतः सिद्ध आहे, तुम्ही काय देणार आहे मला? असं म्हणतात ते. म्हणायला लागले देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. तुकाराम महाराज म्हणायला लागले देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. जर तुम्ही म्हणता काय देव घ्या पण आम्हाला देव लागतच नाही. देव वेगळा आणि आम्हाला वेगळं घेण्यासाठी आम्हाला हा देव नकोच. कारण जिथं देव साठवायचा तो देव यांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितला, आता देवयोची देवी न माये मा देवी के अन्वय आहे. तर त्या ठिकाणी मावण्यासाठी जर आमच्या अंतकरणात जागाच नाही, तो आमच्या अंतकरणात आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा आणि वित्तवरा मुकविले. आता तुमचा देव आम्हालाच नको आहे, तुकाराम महाराज असं म्हणतात. याच्यामध्ये असा त्यांनी तो अर्थ लावला. ते तुम्ही किती जरी म्हणले का देव घ्या फुका न लगे रुका मोल काही, तरीसुद्धा तो तुम्ही फुकटे दिला, पण जागाच नाही आमच्याकडे, इथं नका पुढच्या घरात जा, ऐका नाही, असा सरळ अर्थ त्यांनी सांगितलं. ते तर फारच बहारीचं सांगितलं आहे. ते तर काय ते म्हणतात, दुबळा तुका भावे विन ते देवमंदला भाव बुडाला काय करू. त्यामुळे ते लोक म्हणायला लागले देवाची मंदता झाली याला. आता याच्या ठिकाणी भाव बुडाला म्हणजे लोकांच्या ठिकाणी श्रद्धा कमी झाली असं नाही, त्याला किंमतच राहिली नाही. सगळ्यांनी केवळ आत्मस्थितीलाच किंमत दिली, द्वैताला कोणी विचारीनात. भाव बुडाला काय शेवटचं चरण चांगलं सांगता यायचं नाही, मी साधारण सांगतो. तर त्याच्यामध्ये ते म्हटले की तुकाराम महाराजांना काय आत्मानुभूती आहे, तर दुबळा तुका भावे विन. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पण आम्ही तुम्हाला देव देतो, तुम्ही आमच्यावर श्रद्धा ठेवा, श्रद्धावान लभते ज्ञानम, ऐके नाही, अशा प्रकारे तुम्ही श्रद्धा ठेवा. या ठिकाणी श्रद्धा पाहिजे, मग तुम्ही असा परमात्मा तुम्ही श्रद्धा ठेवून केला तर प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः सिद्ध मीच असल्यामुळं या ठिकाणी भावाची काय गरज आहे, श्रद्धेची काय गरज आहे. तो स्वतः प्रकाश, स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश जर मीच आहे, तर त्या प्रमाणाला आणखीन प्रमाणाची काय स्वतः प्रमाणाला या ठिकाणी दुसऱ्या प्रमाणाची गरजच काय आहे. दुबळा तुका भावे विन. आणि तो देव कसा आहे म्हणतात, उधारा देव घेतला ऋण. त्या ठिकाणी हा देव कसा, उधार म्हणजे स्वतः सिद्ध असला तरी तो ऋण तो मी काय केलेला आहे. त्याचं चिंतन आता मला लगेच सांगता यायचं नाही, दुपारी काय तर उधारा देव घेतला ऋण. तो देव उधार घेतला म्हणजे त्याच्यासाठी काहीच लागत नाही.
आहे की नाही. पण ज्याच्यासाठी मी स्वतःसिद्ध असताना त्याचा ऋणको होण्याची मला काय आवश्यकता आहे? त्याचं ऋणको होण्याची मला काय आवश्यकता आहे? उधार स्वतःसिद्ध असताना त्याचं माझ्यावर ऋण असावं आणि मग मी त्याला म्हणावं, देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, असं म्हणण्याची काय गरज आहे? म्हणून याच्या ठिकाणी तुकोबारायांना स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाची असणारी दृढ अशी जी अनुभूती आहे तीच अनुभूती याच्यातून प्रगट झाली असं म्हणा. अजून अनेक अंगाने त्याचं चिंतन करता येईल. याच्यामध्ये जे श्रीगोंद्याचे जे केने महाराज होते ना, त्यांनी असं थोडंसं त्याच्यामध्ये संदर्भ दिला. बाकीचे चिंतन आपण करू शकतो. तर आता सांगतात कुठं आलं? आहे ते सकळ ब्रह्माशी अर्पण अन्न, आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन दुजे भावी. पुढं सगळा अभंग चांगला आहे तो. न कळता मन दुजे भावी, आपल्याला कळत नाही या ठिकाणी. कुठं आलं आपलं 20? तो त्याचे अंगी आगवे न पूजिजे तरी स्वभावे पूजिलाचे असे, किंवा पूजिताही अन्यथा नव्हे. किंवा एखाद्याने पूजा केली म्हणजे काय अन्यथा केलं काय? त्यांनी देवपणही न दुनावे. पूजा केली म्हणून देवपण काय दुप्पट होतं का? अक्षताने अक्षताला पूजलं म्हणून देवपण काय दुप्पट झालं काय? आणि नाही पूजलं म्हणजे देवपणात काही अक्षतापणात काही हानी झाली का? काहीच झालेली नाही. देवपणही न दुनावे. आता यथा स्वभावे पूजावे की न पूजावे. आता ते म्हणतात स्वाभाविकपणे तुम्ही पूजा करा किंवा न पूजा करा. तेवी पूजनाचा स्वभाव तीवी निखळ दैविकी भाव, तरी भाव मात्रेची देव आणि भावेची भजावे. ते म्हणतात पूजनाचा स्वभाव असा आहे की पूजनाचा खरा स्वभाव काय? निखळ दैविकी भाव. केवळ दैव म्हणजे केवळ परमात्माच परमात्मा आहे, ही खरी पूजा आहे. एक ते एक ज्ञानोबरायांची एक हे काही नवेशी ते तुगा देवा. स्तुती करणे ते तुझी निंदा आणि काही नवेशी ते तुगा गोविंदा. आणि हे दुसरं एक आहे आणखीन. आता म्हणलं जे तू काही नाही ते तुझं स्वरूप आहे अशा प्रकारचं असू द्या. तेवी पूजनाचा स्वभाव तोची निखळ दैविकी भाव, तरी भावमात्रेची देव भावेची पूजावी. भावमात्राच्या ठिकाणी भावमात्रानेच पूजा करावी म्हणजे आपणच आपली पूजा करावी. भाव नव्हे ते चिन्मात्र कोण. तिथं भाव म्हणजे काय? भाव म्हणजे भावरूप असणारी जी चिन्मात्र वस्तू आहे तीच या ठिकाणी भाव असं तिला म्हटलेलं आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे भूसत्तायाम, चिन्मात्र असणारं सद्रूप चिद्रूप आनंदरूप केवळ असणारं तत्व. येथील तेथेची देवपण, तेथील तेथेचे आणि त्याचं देवपण त्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणीच देवपण आहे, त्याला सोडून वेगळं देवपण नाही. तरी पूजकाशी प्रकाश तिथीचे पूजन तेथीचे असे. तिथलं पूजन काय? त्यांनीच त्याची पूजा करायची, हे तिथलं खरं काय आहे? पूजन आहे. तेथे जरी नसे पूजन तरी पूजकाशी प्रकाशी कोण. त्याच्या मूळ दृंग मात्र स्वरूपात त्या ठिकाणी जर ते पूजन जर नसतं, मूळचं सत्ता स्फूर्ती रूपत्व नसतं, तर पूजकाशी प्रकाशी कोण. त्या पूजकाचे कोणी प्रकाशन केलं असतं, त्याची सत्ता स्फूर्ती नसती तर पूजकाचं अस्तित्व सिद्ध झालं नसतं, अर्थात त्याचं ज्ञान रूपत्व पण सिद्ध झालं नसतं. एवं तोचे आपण पूजित असे. याच्यावरून काय? जेव्हा ज्ञानी पुरुष जेव्हा भजन करतो तेव्हा तो पुरुष आपलीच आपण पूजा करीत असतो. हे खरं आहे, हे खऱ्यातलं खरं आहे. ते पूजिता न पूजिता कधीच नव्हे अन्यथा. त्यांनी पूजा केली तर आणि नाही पूजा केली तर त्याच्या ठिकाणी अन्यथा काहीतरी आपल्याला यथा म्हणजे येणं प्रकारेनं आपल्याकडून काही अन्य घडलं असं त्याला वाटत नाही. जे जे घडतं ते काय आहे? पूजाच आहे. स्वभावाच्या उचिता असोनिया. आणि स्वभावाच्या उचिता म्हणजे उचित यथाकाल यथा प्रवाह संस्कार या रूपामध्ये जरी त्याच्या ठिकाणी उचित असा त्याचा स्वभाव जरी घडत असला म्हणजे लीलेने कौतुकाने जरी तो भक्तीचा व्यवहार करताना किंवा न करताना दिसला तरी हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसो. काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी. बरोबर असंच आहे ना? हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. ही जी चांगदेव 65मध्ये सांगितलेली वस्तुस्थिती आहे ती ह्या अमृतानुभवामध्ये या ठिकाणी माऊली सांगतात. अजूनही काही दृष्टांत देतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की जय. कैलास महाराज म्हणा आपण.